आज आपण इथे जमलेलो आहोत. या प्रकाशन सोहळ्याला लाभलेल्या सर्व मान्यवरांचे मी प्रथमतः शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करते. या प्रकाशनासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत आपल्या लातूर पॅटर्नचे प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर सुधीर देशमुख सर, डॉक्टर जयद्रथ जाधव सर, डॉक्टर सुरेखा निलंगेकर आणि प्राध्यापक नयन राजमाने आणि ओमप्रकाश जाधव सर. सर्व मान्यवरांचे मंचावर पुनश्च एकदा शब्दस्मरणाने हार्दिक हार्दिक स्वागत. झाडं आणि पुस्तकांचं एकच असावं गूढ, झाडं आणि पुस्तकांचं एकच असावं गूढ, माणुसकीची सेवा हेच त्यांचं मूळ, माणुसकीची सेवा हेच त्यांचं मूळ. या प्रकाशन सोहळ्याचं उद्घाटन आपण ऑक्सिजन देणाऱ्या तुळशीला पाणी घालून करावं असं मी मान्यवरांना विनंती करते. लाकडाच्या रोपाला पाणी घालून हे रोपट रुजवावं. वृक्षपूजन हेच ईशपूजन. प्राणवायूचा दाता असणारी ही झाडं आपल्यासाठी लाख मोलाची आहेत. झाडांना आणि पुस्तकांना दोन्हींनाही पानं असतात. झाडांना आणि पुस्तकांना दोन्हींनाही पानं असतात. झाडाची पानं डोक्यावर सावली धरतात तर पुस्तकांची पानं डोक्यातला उन्हाळा दूर सारतात. धन्यवाद सर्व मान्यवरांचे. यानंतर आपल्याला या प्रकाशन सोहळ्यासाठी लाभलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आपण करूया. या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत आपल्याला लातूर पॅटर्नचे जनक सर्वांचे आवडते शिक्षक, आवडते प्राचार्य, शाहू पॅटर्नचे प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. तर प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर किशन भोसले सर यांना विनंती करते. पुष्पहार, शाल, श्रीफळ. डॉक्टर अनिरुद्ध जाधव सर, शैक्षणिक क्षेत्रात बस नाम ही काफी है असं म्हटलं जातं. लातूर पॅटर्नचे जनक, एक विद्यार्थीप्रिय प्राचार्य, लातूर पॅटर्नचा सोन्याचा कळस. आजपर्यंत सरांना मानाचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. प्रियदर्शनी अवॉर्ड 1991, शाहू भूषण अवॉर्ड 1993, शिक्षक रत्न, शाहू रत्न, मराठवाडा गौरव, जीवन गौरव, जीवन साधना गौरव अशा एक ना अनेक कित्येक पुरस्कारांचे मानकरी असलेले आजच्या या कार्यक्रमाच्या सोहळ्यात अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर. खरं तर खूप अभिमानाने भरून येत होता. जेव्हा मी शाहू कॉलेजला होते तेव्हा सरांचा धाक होता आणि आज सुद्धा सरांच्या समोर हे करताना होतो. हा जो प्रेमयुक्त धाक आहे हाच लातूर पॅटर्नचं तर वैशिष्ट्य आहे. धन्यवाद. त्यानंतरचे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर सुधीर देशमुख सर. डॉक्टर सुधीर देशमुख सर हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे डीन म्हणून कार्यरत आहेत, अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. सरांनी आणि यांचा सन्मान करण्यासाठी मी प्राचार्यांचे ते डॉक्टर किशन भोसले सरांना पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन आपण डॉक्टर सुधीर भोसले सरांचा सन्मान करावा. सरांना राजीव गांधी अचीवमेंट अवॉर्ड, भारत शिक्षा रत्न, इंदिरा गांधी सद्भावना तसेच सर्जरी व संशोधनाचे मोलाचे कार्य डॉक्टर सुधीर देशमुख सर करत राहतात. सरांचा बायोडाटा काढल्यानंतर असं वाटत होतं की अरे अशा माणसांचं दर्शन म्हणजे खूपच. आणि खरंच या कोविड काळामध्ये तर डॉक्टर काय असतो हे कळून चुकलेले आहे आम्हाला सर्वांना. धन्यवाद सर. त्यानंतरचे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर जयद्रथ जाधव सर. त्यानंतरचे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर जयद्रथ जाधव सर, मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूरचे अध्यक्ष. मी डॉक्टर निसाले सरांना विनंती करते की प्राध्यापक डॉक्टर जयद्रथ जाधव सर
यांचा आपण शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन सन्मान करावा. डॉक्टर जयद्रथ जाधव सर, लातूर वसाहती वारसा या ग्रंथावातून लातूर परिसरातील अनेक रत्नांचं त्यांनी प्रकाशन केलेलं आहे. हा अनमोल ग्रंथाचं संपादन करत असताना सरांचा हा ग्रंथ, या ग्रंथाबरोबर एकूण 10 ग्रंथ संपादित केलेले आहे. आणि सरांचं अभिनंदन अजून यासाठी की नुकतेच ते प्रोफेसर म्हणून पदोन्नती झालेली आहे. तर डॉक्टर जयद्रथ जाधव सर यांचे अभिनंदन. स्वागत मॅडम. प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या नयन राजमाने मॅडम मंचावर स्थानापन्न व्हावं. यानंतर आपल्याला लाभलेल्या प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर सुरेखा निलंगेकर, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ. वेदनांच्या जवळ जात जात वेदनांना खोलून पाहता पाहता स्वतःची वेदना विसरून वेदनेची सौख्य करत वेदनेचं रूपांतर सुखात करणाऱ्या डॉक्टर सुरेखा निलंगेकर मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते उषा भोसले मॅडम. पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन डॉक्टर सुरेखा निलंगेकर मॅडमचं स्वागत करत आहेत उषा भोसले मॅडम. धन्यवाद मॅडम. यानंतरच्या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत प्राध्यापक नयन राजमाने मॅडम. तर उषा भोसले मॅडमला विनंती करते की त्यांनी शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन प्राध्यापक नयन राजमाने मॅडम यांचं आपण स्वागत करावं. सुप्रसिद्ध साहित्यिका, समीक्षिका, सुप्रसिद्ध साहित्यिका, समीक्षिका. बिलवदल हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. वृंदावनाऱ्या कक्षा हा कथासंग्रह, इंद्रवज्र हा ललित संग्रह, शब्दकंगोरे, लहानपणतेचा देवा इत्यादी ग्रंथ त्यांचे प्रकाशित आहेत. धन्यवाद मॅडम. यानंतर लाभलेले संस्कार प्रकाशनाचे ओमप्रकाश जाधव सर यांचा सन्मान करण्यासाठी मी डॉक्टर किशन भोसले सरांना विनंती, अनिरुद्ध जाधव सरांना विनंती करते की आपण प्रकाशकांचे स्वागत करावे. कारण त्या लिहित्या हाताला ओमप्रकाश जाधव सर बळ देतात, प्रेरणा देतात आणि उत्साह देणारे ओमप्रकाश जाधव सरांचं स्वागत करण्यासाठी प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर यांना विनंती करते. शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन. धन्यवाद सर. यानंतर हे देखणं जे संवेदना नावाचं पुस्तक आहे, संवेदना कोरोना काळातील त्याचा मुखपृष्ठ करणारा आपल्या चिमुकला सौ उषा भोसले यांचा नातू आणि मुखपृष्ठकार अशी छानशी गोड पदवी प्राप्त करणारा सम्राट भोसले यांचं स्वागत करण्यासाठी मी प्राचार्य अनिरुद्ध जाधव सरांना विनंती करते की आपला मुलाचा हात त्याच्या पाठीवर ठेवावा आणि त्याचा सन्मान करावा. हे रोपटं मोठं वृक्षात रूपांतर व्हावं असा सरांचा आशीर्वाद द्यावा. कारण सरांच्या हाताखालची जेवढी मुलं आहेत त्यांचं वृक्षात रूपांतर होत आहे. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर निसाले सरांचं स्वागतासाठी मी विनंती करते डॉक्टर किशन भोसले सरांना की आपण डॉक्टर निसाले सरांचं पुष्प देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर. आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन म्हणजे खरं तर कार्यक्रम तिच्याच हातात आहे अशी माझी सखी शैलजा कारंडे, तिचा सत्कार जाधव सरांनी करावा. या कवी आहेत, चांगल्या गायिका आहेत, शेतकरी आहेत, अभियंता आहेत, डबल इलेक्ट्रिकल आणि पुन्हा इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, पुन्हा सामाजिक कार्यकर्ते. तुमच्या सावलीतलं झाड एक रोपटं म्हणून तुम्ही पाणी घालणारा माणूस पाहिजे आम्हाला. तिला सत्कार सरांकडनं पाहिजे होता असं तिच्या बोलण्यात कळलं. सरांकडनं
या सुंदर अशा सत्कार समारंभानंतर आपण वळणार आहोत मुख्य प्रकाशन सोहळ्याकडे. या मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि मनोगतासाठी कवयित्री सौ उषा भोसले यांना मी विनंती करते की आपण सत्कार समारंभामध्ये आजची जी उत्सव मूर्ती आहे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे त्यांच्या हृदयातील ज्या कोमल संवेदना आहेत, संवेदनाचे दोन प्रकार असतात, म्हणजे स्वसंवेदना आणि समाज संवेदना. यांनी समाज संवेदना ज्या टिपलेल्या आहेत, तर एक आनंदाची बातमी अशी आहे की आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं. मी मैत्रीण म्हणून आणि मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे शाल श्रीफळ देऊन सौ उषा भोसले मॅडम यांचा प्राचार्य अनिरुद्ध जाधव सरांनी सत्कार करावा आणि पाठीवर मायेची शाल पांघरावी अशी मी विनंती करते. एवढेच माझा तुर्तास एवढेच हा काव्यसंग्रह मी मॅडमला संभ्रम भेट म्हणून देऊ इच्छित होते. एक संवेदनशील व्यक्तिमत्व, घरात आर्थिक सुबत्ता असून सुद्धा त्यांना आजूबाजूच्या ज्या वेदना होतात आणि त्यांच्या संवेदनामधनं त्या लिखित स्वरूपात मांडल्या आहेत. आज खूप सुंदर सोहळा. उषा भोसले मॅडम यांचा प्रमुख पाहुण्या जरी असतील कार्यक्रमात, तरी प्रथम मैत्रीण म्हणून त्याला पुष्पगुच्छ देऊन मॅडमला जन्मदिवसाचे अभीष्टचिंतन, शुभचिंतन, शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद. यानंतर मी उषा भोसले मॅडम यांना विनंती करते सर्वांतर्फे जे आजचे प्रमुख पाहुणे आणि आम्हाला जे रसिक बंधू भगिनी सारे पाहत आहेत, या सर्वांतर्फे उषा भोसले मॅडम यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण मनोगत व्यक्त करा. आजच्या संवेदना कोरोना काळातील या माझ्या पुस्तकाचं खरोखरच भाग्य आहे की अतिशय माझे आवडते आणि खरोखरच विश्वास असलेले सगळे पाहुणे या पुस्तकासाठी लाभलेले आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिरुद्ध जाधव सर, प्रमुख अतिथी सुधीर देशमुख सर, डॉक्टर जयद्रथ जाधव सर, डॉक्टर सुरेखाताई निलंगेकर मॅडम, प्राध्यापक नयन राजमाणे आणि संस्कार प्रकाशनचे श्री ओमप्रकाश जाधव सर, माझी मैत्रीण शैलजा कारंडे आणि ऑनलाईन हा कार्यक्रम पाहत असलेले सर्व रसिक मित्र मैत्रिणी. संवेदना कोरोना काळातील हा काव्यसंग्रह आपल्यासमोर उलगडताना माझ्या मनात भावनांचा संमिश्र कल्लोळ उठत आहे. कोविड-19 या सूक्ष्म जीवाणूने जगाला हैराण केले आहे. अख्ख्या मानव जातीनेच 2020 या संपूर्ण वर्षात खूप काही सोसले, अनुभवले व भोगलेही आहे. 18 फेब्रुवारी 2020 पासून आजपर्यंतच्या काळात अशी एकही व्यक्ती सापडणार नाही जिच्या अंतर्मनाच्या संवेदना जाग्या झाल्या नाही. त्यातलीच मीही आहे. या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनने अनेक लोकांचा कोंडमारा झाला. खूप हाल झाले. ते मनाला खूप वेदना देणारे होते. सुखवस्तू घरातील लोकांचे काम करून हाल झाले, तर मजूर लोकांची ज्यांची पोटं हातावर आहेत अशांना हाताला काम नाही म्हणून उपासमार झाला. हा जीवनाचा विरोधाभास अनुभवत असताना अनेक घटना मनाला चटका लावून गेल्या. मन विषण्ण झाले, मन व्याकुळ झाले, डोकं बधीर झालं. ते अंतर्मन कागदावर उमटत गेले. एवढंच काय ते. त्या काव्यातूनच कोरोना काळातील संवेदना हा काव्यसंग्रह जन्माला आला. या कविता आपल्या सगळ्यांच्याच मनातल्या कळल्या संवेदना आहेत. जग महामारीच्या विळख्यात असताना मनात असूनही आपल्याला हालचाल करता येत नव्हती. प्रत्येक माणसाला
स्वतःला कोंडून घेऊन हात बांधून बसल्याशिवाय पर्याय नव्हता. आपण प्रत्यक्षपणे काहीच मदत करू शकत नाही. तोंड बांधून मुक्यांचा मार हे या महामारीचं वैशिष्ट्य. यापूर्वीही अनेक रोग येऊन गेले, त्यातलाच पोलिओ हा एक आजार होता. पल्स पोलिओ म्हणजे पोलिओ निर्मूलन मोहीम. या काळात आम्ही नाशिकला असताना अभिमैत्रिणींनी आकाशवाणीवरून व प्रत्यक्षपणे प्रबोधन केले. माझ्या लेखनातून उगवलेल्या नभोनाट्याच्या ऑडिओ कॅसेट महाराष्ट्र शासनाने स्वतःच्या खर्चाने पूर्ण महाराष्ट्रभर गाड्यांवरून प्रचारासाठी वितरित केल्या होत्या. प्रत्येक आरोग्य केंद्रावर व गाड्यांवर मैत्रिणींचा आवाज ऐकून आम्हाला आपण काहीतरी या कार्याला हातभार लावत आहोत असं समाधान वाटत होतं. परंतु कोरोनाच्या या लॉकडाऊनच्या काळात मजुरांची उपासमार बघवत नव्हती. हातावरचे पोट असणाऱ्यांची रोजीरोटी बंद झाली होती. आम्ही मैत्रिणींनी मिळून जमेल तसे धान्य, साबण, जरुरी वस्तू लोकांना प्रत्यक्षपणे पुरवल्याही, पण ते खूपच तोडकं होते. गरिबीच्या समस्या खूप निराळ्या असतात. आम्ही MIDC मध्ये म्हणजेच कामगाराच्या वस्तीत राहत असल्याने सगळे प्रश्न जवळून बघितले आहेत. तेच मी कवितेच्या रूपात कागदावर मांडले व वेळोवेळी अनेक ग्रुपवर शेअरही केले. ऑनलाईनही जमेल तसे प्रबोधन केले. याचं गांभीर्य लोकांना कळावं हा एकमेव हेतू होता. हे ऐकून व बघून समाजाच्या समस्या जाणून मदतीचे हात पुढे यावेत हाही एक प्रांजळ हेतू होता. लॉकडाऊनच्या काळात अनेक मदतीचे हात पुढे आलेही. या काळात काही चांगल्या गोष्टी घडल्या. माणसाला माणसाची व कुटुंबाची किंमत कळाली. कुटुंबवत्सल भारतीय संस्कृती व संस्कार खऱ्या अर्थाने या काळात रुजले. पाश्चिमात्य विचाराकडे वळलेली व विस्कटलेली भारतीय मने पुन्हा एक झाली. संकटाचा सामना करून एकमेकाला सावरण्याचे बळ खचलेल्या मनामध्ये पुन्हा यावं व कोरोनाशी लढत जगणं सुखद व्हावं. माणसाने खचून जाऊ नये हाच प्रांजळ हेतू या काव्यलेखनाचा आहे. त्यातूनच संवेदना काव्यसंग्रह अवतरला आहे व घरोघरी जातही आहे. कोरोना काळातील संवेदना या काव्यसंग्रहाचे समीक्षण प्रसिद्ध साहित्यिक, कवयित्री व समीक्षक प्राध्यापक नयन राजमाने साहित्य नयन यांनी सखोल व अतिशय अभ्यासपूर्ण केले आहे. मी त्यांची खूप खूप आभारी आहे. त्यांच्या समीक्षेतून या कविता उजळून निघाल्या आहेत. माझ्याच कविता मला पुन्हा नव्याने भेटल्या आहेत, समजल्या आहेत. संवेदनातील कवितेबद्दल मी फार काही बोलणार नाही, आपणच त्याचं अवलोकन करावं. संवेदना कोरोना काळातील या काव्यसंग्रहाची पाठराखण सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ असलेली माझी मैत्री डॉक्टर सुरेखाताई निलंगेकर यांनी आपले अमूल्य शब्द संवेदनासाठी लिहिले. हळव्या मनाच्या सामाजिक भान असलेल्या तळमळीच्या डॉक्टरांच्या लिखाणातून संवेदना अजूनच संवेदनशील झाली. मी त्यांचे मनापासून आभार मानते. या पुस्तकाचे मुखपृष्ठ व अंतरंग सजावटीचे काम माझा सातवीतला नातू चिरंजीव सम्राट याने केले. त्याचा मला खूप अभिमान आहे आणि त्याला आता सरांचा आशीर्वादही मिळालेला आहे. जाधव सरांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर माझं हे छोटंसं रोपटं नक्कीच फोपावणार आहे याची मला आता खात्री पटली आणि खरंच मला असं भरून येत आहे हे वाक्य बोलताना सुद्धा. लॉकडाऊनच्या काळातील हे सम्राटचं क्रिएशन माझ्या कुटुंबातील सर्वांच्याच भावना माझ्यासाठी मोलाच्या आहेत. संस्कार प्रकाशनचे ओमप्रकाश जाधव सर यांनी या काव्यसंग्रहात संवेदना हे नाव सुचवले व हा काव्यसंग्रह अतिशय देखणा करून दिला. त्यांचे मी व माझे पती डॉक्टर किशन भोसले खूप आभारी आहोत. कोरोना काळातील भले बुरे अनुभव घेऊन माणसांना पुन्हा नव्याने उमेदीत सावरण्याचे व जगण्याचे बळ यावे हीच अपेक्षा आहे. नको धनापायी धावू खाऊ सुखाची भाकर. नको धनापायी खाऊ सुखाची भाकर. जीव मोलाचा वाचला माणूस सृष्टीचे आभार. जीव मोलाचा वाचला माणूस सृष्टीचे आभार. या कोरोनाच्या संकट काळात डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, पोलीस, दाते व रिपोर्टर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मोलाचे काम केले. त्यांचे ऋण आपण आजन्म स्मरणात ठेवून येणाऱ्या काळात वावरूया. माझ्या यापूर्वीच्या फुले वेचिता व शब्दगंध काव्यसंग्रहाचे वाचकांनी मनापासून स्वागत केले व काव्यसंग्रह आवडल्याच्या प्रतिक्रियाही दिल्या. त्याचप्रमाणे वाचक संवेदना कोरोना काळातील या
काव्यसंग्रहाचे स्वागत करतील अशी आशा बाळगते. या कवितेसाठीच आणि कोरोनामध्ये जगण्यासाठीच झाडे लावू, झाडे जगवू, झाडे लावू, झाडे जगवू. धन्यवाद. अतिशय संवेदनशील असं म्हणवलं. प्रकाशनापूर्वीच वाचकांचं मन जिंकणारं हे संवेदना कोरोना काळातील या आता वास्तू म्हणजे या आता डॉक्टर आहे तिथे मॅडम आणि प्रसूती होत आहे आणि हे खऱ्या अर्थाने आता नातू जरी झाली तरी हे त्यांचं तिसरं बाळ. त्याच्यामुळे या तिसऱ्या बाळाचं आपण बाळांपण वारसं अगदी व्यवस्थित पार पाडावं यासाठी या कोमल हृदयातून आलेल्या या संवेदनाचा प्रकाशनासाठी मी मान्यवरांना विनंती करते की आपण या प्रकाशन सोहळ्याचं प्रकाशन करावं. त्यात एक वैशिष्ट्य आहे, पुस्तकांवरती फुलांच्या पाकळ्यांचं हृदयाचं चित्र काढलेलं आहे. याचाच अर्थ आहे की फुलांचं सुद्धा चित्र काढू शकले असतात त्या, पण पाकळ्या फुलांपेक्षा नाजूक असतात. अशा नाजूक हृदयातून आलेल्या या संवेदना कोरोना काळातील या अतिशय असलेल्या हृदयातून निघालेली ही संवेदना कोरोना काळातील या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. वेदनांचा संवेदनाचा स्पर्श व्हावा, वेदनांना संवेदनाचा स्पर्श व्हावा, जखमांनाही असा हर्ष व्हावा, जखमांनाही असा हर्ष व्हावा. सृजनशील मनातून निघालेली ही कृती सुंदर पद्धतीने हे संवेदना कोरोना काळातील या संवेदना प्रेक्षकांसाठी वाचकांसाठी आपण उपलब्ध करून दिला. त्यामुळे सर्वांचे खूप खूप आभार. आणि थोडंसं कार्यक्रमात थोडासा बदल करून प्राचार्य अनिरुद्ध जाधव सरांचा वेळ आपल्याला जाधव सरांचं ऐकायचं आहे. तत्पूर्वी एक 1.5 मिनिटांचे गीत आहे. या संवेदना कोरोना काळातील या पुस्तकावरील पृष्ठ क्रमांक 60 वरील हे गीत मधुर गीत आपण ऐकतो. यानंतर मी सरांना विनंती. पृष्ठ क्रमांक 60. का
अतिशय सुंदर आणि निश्चित करणारे देखील सरांचा अमूल्य असा वेळ खूप हे होतं. तर सरांना मी विनंती करते की आपण प्राचार्याविरुद्ध जातो. सर, आपण शुभेच्छा द्या. सुरुवातीला मी आपली सर्वांची क्षमा मागतो, कारण विषय पत्रिकेमध्ये थोडा बदल करून मी संयोजकांना विनंती केली की मला थोडी घरी असल्यामुळे मला लवकर परतायचं जायचं आहे ऑफिसला. माझी विनंती मान्य केली. मी त्यांचा आभारी आहे. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले सर्व पाहुणे आहे. नॉर्मली कुठल्याही फंक्शनमध्ये आजकाल मी सर्वांची नामोल्लेख करत नाही, पण इथं दुसरं कोणी प्रेक्षक आहे पण नामोल्लेख करायला हरकत नाही. पहिल्या वर्गापासून सुरू करून अर्थात ज्यांचा कविता संग्रहासाठी संवेदना या करुणाकलातील कविता संग्रहासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्या कवयित्री सौ उषा भोसले ताई, आता एका ओळीने सुरू करतो म्हणजे विसरणार नाही. आमच्या शैलजा कारंडे मॅडम, नंतर नेम राजे म्हणे ताई, डॉक्टर सुरेखाताई निलंगेकर, डॉक्टर सुधीर देशमुख, बरोबर आहे का, डॉक्टर जयदत्त जाधव, श्री ओमप्रकाश जाधव, जाधवची मेजॉरिटी आहे. आणि माननीय डॉक्टर किशनजी भोसले, डॉक्टर निसाले साहेब, आभासी सर्व प्रेक्षक की हा कार्यक्रम घरगुती कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम घरगुती कार्यक्रम आहे आणि या घरगुती कार्यक्रमामध्ये इतकं चांगलं भरलेलं वातावरण. आता या अत्यंत गोड आवाजात ते आपण गीत सादर केलं, काय त्याच्यामुळे जास्त प्रत्येक जण भावूक झाले. माझ्यावर संगीताचा जास्त परिणाम होतो आणि ते शब्द आणि संगीत याच्यामुळे तो जास्त परिणाम मला जाणवतो. त्याच्यामुळे वातावरण अत्यंत भारावलेलं वातावरण सुरुवात झालेली आहे या कार्यक्रमाची. जास्त वेळ आपला घेणार नाही, पण मी बघितलं की हा उषाताईंनी जे संवेदना नावे खूप समर्पण दिलेलं आहे कविता संग्रह आणि हा जो काव्य संग्रह सादर केलेला आहे. मी तसा साहित्यिक नाही,
साहित्याचा थोडा रसिक आहे, पण मला साहित्याचा आपला अजिबात नाही. जयदेवजी अजिबात ते शब्दाचं आणि आपला छत्तीस वाटलं आहे. आत्मचरित्र खूप छान आले तुमचं. आत्मचरित्र खूप छान झालं. हो का? तर अनेकांचे आभार मागितले आणि त्यामुळे मी हे चाललं घाई चालल्यानंतर एकच त्यापैकी एक कविता मला जास्त बाहुली त्याचं कारण असे की ते चुकलं का. या कवितेमध्ये विषयच असा आहे, प्रसंगच असा आहे. हजारो आणि लाखो कामगार शहरातून आपापल्या गावाकडे पायी निघालेले, कारण त्यावेळी सगळी वाहनं बंद झालेली होती, त्याला साधनं नव्हती आणि शेवटी आपल्या मायपोटीचं त्यांना आकर्षण वाटत होतं आणि आपलं सर्व चंबू गवाळ साहित्य बरोबर घेऊन ते वाटचाल करत होते. अनेक हाल अपेष्ट झाल्या त्यांच्या रस्त्यामध्ये. कित्येक जण त्या ठिकाणीच करोनाला बळी पडले आणि शेवटी प्रयत्न करून आपल्या गावात पोहोचले आणि गावात पोहोचले तरीही त्याचं स्वागत म्हणावं कसं झालं. या करोनामुळे माणसापासून दुरावले, त्यांना तोही अनुभव आला, कटू अनुभव आला. आणि हे माझी मातृभूमी आहे, माझं जन्मगाव आहे, जिथं मी वाढलो केलं वगैरे, तिथंही मला स्वीकारत आहे. अशी हे पार्श्वभूमी आहे. चुकलं काय ही कविता चांगल्या शब्दात मांडलेली आहे. एक दोनच पॅरेग्राफ घेतो की जायचं कुठं ठाऊक नाही, जन्मभूमीकडे वळले पाय, आसरा देईना जन्मदात्री माय, रक्ताची नाती विसरली काय, शहरात गेलो चुकलो. पोटा पाण्यासाठी शहरात गेलो, चुकलं काय आमचं. पट्टी दिली ते हे देऊळ आहे, देवळातली घंटी वाजत नाही, विसाव्याचं झाड हरवलं आहे, अडकलं पाणी आटलं काय, शहरात गेलो चुकलं काय. कर्ज काढून भाऊ वाचवला आहे, दवाखाने केलेले विसरले, उठणाऱ्या पाखरांना घरटण आहे, बांधा राहतोय पण खाऊ काय, शहरात गेलो. तो भावनिक होऊन तो त्याच्या शब्दात त्याचं वर्णन कवितेने खूप चांगलं केलेलं आहे. परदेशी हाताला काम नाही, झुडायची किती ठाऊक नाही, करोना आला मारत बी नाही, लेकरं बाळे उपाशी जगू काय, शहरात गेलो चुकलं काय, सोडून गेलो बाप नाही, आई वडिलांना मी सोडून गेलो. त्याला असं वाटतं बरोबर किंवा त्याचा तो शाप लागला, सोडून गेलो बाप नाही, शाप त्याचा भोगतो आहे, सिमेंटची जंगलं उलटली आहे, शेवटी आधाराला काळी माती, शहरात गेलो चुकलं काय. मी अवश्य बोलतो की माझा स्वभाव थोडा हळवा आहे आणि मला अशा प्रकारच्या शब्दाने कविताने माझ्या खूप त्याचा परिणाम होतो. म्हणाला किंवा आपल्याला रसिक आहे, मला आवडतं स्वतः जरी साहित्य जरी नसलं. एक दोनच उदाहरण की सुरेश भटांच्या कवितेमध्ये कविता कवी ही एक माझ्या आवडीची आहे, कारण ते प्रखर
वास्तववादी प्रकाश प्रकरण आहे. त्याच्या एकूणच कविता मला इतक्या प्रभावित करून गेल्या की कुटुंबाबद्दल किंवा एकत्रित कुटुंब आजकाल राहिलेले नाही. कुटुंबामध्ये जिव्हाळा कविता आहे की घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे, नको तो दुसऱ्या भिंती. भिंती असून फायदा काय? घरपण जर नसेल खत पाहिजे काय? घर असावे घरासारखे, नको तो दुसऱ्या भिंती. तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो दुसऱ्या भिंती. नाते असून का प्रेम जिव्हाळाच नसेल आणि वरच्यावर अवस्था अशीच आलेली आहे. या गोष्टींची भावना जास्त फॉलोन येतात. मी डॉक्टर कुशल भोसले आणि विशेषतः उषाताईंचे आभार मानतो की या कार्यक्रमाला मला अवश्य बोलवलं, अध्यक्षस्थान दिलं आहे. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. परत एकदा आपली सर्वांची आणि मला आपण कार्यक्रम आपला व्यवस्थित होईल. धन्यवाद सर. सुरुवात व्यवस्थित झाली, शेवट गोड होतो म्हणतात आणि तुम्ही खूप चांगली सुरुवात करून दिला. 50ची उंबर गाठली, अभिवादन मत करू नका, मीच जोडितो हात तुम्हाला, वाटवाकडे धरू नका, वाटवाकडे धरू नका, असा कुसुमध्वजांचा सल्ला तुम्ही आम्हाला दिला. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. वेदना कोरोना काळातील या काव्यसंग्रहाबद्दल सविस्तर बोलण्यासाठी प्राध्यापक नयन राजमाने मॅडम, सुप्रसिद्ध साहित्यिका साहित्य नयन या नावाने लेखन करतात. त्यांनी संवेदना उघडून ठेवावी ही विनंती. मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूर आयोजित कोरोना काळातील संवेदनशील मनाची अस्वस्थता दर्शवणारा एक सुंदर असा काव्यसंग्रह सौ उषा भोसले यांचा आज प्रकाशित झाला. त्याचा प्रकाशन सोहळा आत्ताच संपन्न झाला. संवेदना कोरोना काळात अतिशय मनाला मोहिनी घालणारा हा काव्यसंग्रह आणि या काव्यसंग्रहासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर, शिक्षण तज्ञ तथा सचिव शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर सुधीर देशमुख, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर. दुसरे आपले प्रमुख अतिथी आहेत डॉक्टर सुरेखा निलंगेकर, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ, तसेच प्राध्यापक डॉक्टर जाधव सर, मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूरचे अध्यक्ष. तर या सर्वांना प्रथमतः नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते. तत्पूर्वी आजच्या या काव्यसंग्रहाच्या लेखिका उषा भोसले मॅडम यांना मी त्यांच्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देते. त्यांचं आयुष्य आनंदाने भरभरून समृद्ध व्हावं, समाधानी आयुष्य लाभावं आणि त्याचबरोबर हा काव्यसंग्रह सुद्धा तितकाच वाचकांच्या पर्यंत पोहोचावा, तो त्यांच्या पसंतीला उतरावा. खरं तर या महत्वाचं मी एक नाव शिल्लक ठेवलंय की लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रकाशन करण्यासाठीचे घेतलेले कष्ट आजच्या या पुस्तकाचे प्रकाशक संस्कार प्रकाशनचे प्रमुख ओमप्रकाशजी जाधव, नेहमीचा असा संवाद माझा आणि उषाताईंचा झाला. त्या काळामध्ये पुस्तक प्राथमिक अवस्थेमध्ये असताना त्याबद्दलची भावना ही कवयित्रीची खूप वेगळी असते आणि जेव्हा त्याला एक पूर्णत्व यायला लागतं
त्यांची तगमग ही प्रत्यक्ष अनुभवाला आली. प्रत्येक गोष्टीत सगळंच कसं व्यवस्थित आणि चांगलं झालं पाहिजे हा त्यांचा स्वभाव आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळी कोणती गोष्ट चांगली झाली किंवा कोणती अशी व्हायला पाहिजे का किंवा याच्यात काही बदल हवेत का याच्यावरती त्या नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांचा संवेदना हा जो कोरोना काळातील प्रकाशन सोहळ्यातलं हे आजचं पुस्तक आहे, काव्यसंग्रह आहे, याचं मुखपृष्ठ जे आहे ते पहा खूप आकर्षक. कोरोना काळामध्ये ज्या अवस्था लोकांनी अनुभवल्या, समाज मनाने ज्याची धास्ती घेतली होती, अशा लोकांचं मुखपृष्ठ आहे. बऱ्याच वेळा आपण खूप सुंदर सुंदर निसर्गातली चित्र पाहतो, फुलं पाहतो, त्याने सजवू पाहतो, परंतु उषाताईंनी याच्यामध्ये घेतलेला निर्णय जो आहे तो म्हणजे जे निम्न स्तरातले लोक आहेत, ज्यांचा जीवन संघर्ष हा खूप तीव्र आहे, शेवटच्या पानावरती जगणारा माणूस त्यांनी पहिल्या पानावर आणून ठेवला. खरं साहित्याच्या माध्यमातून हेच घडणं अपेक्षित असतं, कारण साहित्य हे समाजाला दिशादर्शक ठरणं गरजेचं असतं. जर साहित्यिक अशा प्रकारची लेखणी उचलत असतील तर नक्कीच समाजामध्ये जो पट आत्ता चाललेला असतो, ज्याची जी वैचारिक जडणघडण होत असते ती याच्या माध्यमातून होत असते. आणि याच्यात दुसरं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत लहान वयाचा त्यांचा नातू सम्राट त्यांनी हे मुखपृष्ठ केलेलं आहे. म्हणजे टेक्नोसेवी आजची पिढी किती प्रगल्भ होत चालली की अशा प्रकारचं तंत्रज्ञानाच्या मदतीतून नक्की काय साधायचंय हे त्यांनी या मुखपृष्ठाच्याद्वारे व्यवस्थित साधलेलं आहे. आणि एवढ्या लहान वयामध्ये सुद्धा तो उषाताईंच्या प्रत्येक पुस्तकाचं मुखपृष्ठ करत असतो. त्याचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. अगदी अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे, कारण आपण आज पाहतोय की तंत्रज्ञान मोबाईल हातात मिळाले, सोशल मीडियाची इतकी आवड आहे आपल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत. अशा काळामध्ये आपण कोणत्या मार्गाला जायचं तर त्याने त्याचा मार्ग निवडलेला आहे. कारण आपण आताची पिढी काय करते मोबाईलच्या द्वारे, या तंत्रज्ञानाच्या द्वारे याचा कोणता वापर करते हे पण आपण सतत चर्चेत घेत असतो. नेहमी सोशल मीडियावरती असेल, आपल्या चर्चासत्रांमध्ये असेल, आपल्या घरांमध्ये असेल, हा विषय नेहमी चर्चेला जातो. आणि त्याच्यामध्ये सम्राट हा त्यांच्यासाठी एक आयकॉन करायला काहीच नाही की या वयामध्ये कोणत्या दिशेला या वयातल्या मुलांनी जायला पाहिजे. हाताशी मीडिया आहे, हाताशी सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत, पण त्याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे. तर याच्यासाठी तो एक दीपस्तंभ म्हणून पुढच्या पिढीसाठी नक्कीच ठरेल असा एक आशावाद मला इथे वाटतो. या पुस्तकाला पाठराखण जी मिळालेली आहे ती सौ डॉक्टर सुरेखा शरद पाटील निलेककर मॅडमची. आणि याच्यात शेवटी सुद्धा सर्व कोरोना काळातील शिलेदार म्हणजे किती कल्पकता पहा त्याच्या विचार करण्यामध्ये, की जे कोरोना काळामध्ये सातत्याने रात्रंदिवस समाजाचा विचार करत, समाजहिताचा विचार करत धडपडत आहे, अशाच लोकांना पाठराखण करण्यासाठीच्या मागच्या मलपृष्ठावरती त्यांनी घेतलेलं. म्हणजे किती विचार करावा लागला असेल या गोष्टीसाठी. ह्या सहजासहजी गोष्टी घडणं शक्य नाही, त्याच्यासाठी माती तशी उपजत असावी लागते. आणि उषाताईंच्या घरामध्ये तशा प्रकारची माती उपलब्ध असल्यामुळे, तशा प्रकारची वैचारिकता उपलब्ध असल्यामुळे अशा पद्धतीनं त्यांच्या नातवाचा प्रवास सुरू झालाय. आणि हा खूप आशादायी आहे असं वाटतंय मला. या पुस्तकाचं समर्पण पत्रिका जी आहे, अर्पण पत्रिका जी आहे, ती समाजासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या लोकांसाठीची आहे. असे कोण असतात तर
महत्वाची गोष्ट आहे. तसं पाहिलं तर कोरोना काळामधला हा जो काळ आहे तो अतिशय वेदनादायी आहे प्रत्येकासाठी, स्तर कोणताही असो. आपण नेहमी असं म्हणतो की ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला काय कमी आहे, त्याला कसलं आलंय दुःख. पण कोरोनाने असं केलं नाही. कोरोनाने ना कुठली जात बघितली, ना कुठला धर्म बघितला, ना कुठला स्तर बघितला. या काळामध्ये केवळ आणि केवळ जे तब्येतीची तक्रार जी काही आहे ती चांगल्या पद्धतीनं त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करत नाहीत असे सगळे त्याच्यामध्ये विळख्यामध्ये अडकतात. शासनाने काही नियम घालून दिले आपल्यासाठी, आपल्याच हितासाठी, परंतु ते सुद्धा अनेकांनी पाळले नाही आणि त्यामुळे अनेकांचे त्याच्यामध्ये बळी गेलेले आपण पाहिले. खरं तर महामारी जेव्हा येते तेव्हा खूप काही घेऊन येते. त्याच्यामध्ये चांगले वाईट याचा काही संबंध नसतो. कोण वैचारिक लेवलवरती चांगला आहे, कोण आर्थिकदृष्ट्या चांगला आहे, कशाशी कशाचा संबंध नसतो. परंतु त्यातल्या त्यात हिताची गोष्ट हीच असते की आपण जे काही समाजाने बंधनं घालून दिलेली आहे, शासनाने नियम घालून दिलेले आहेत, डॉक्टर्स आपल्याला सल्ले देत आहेत, त्यानुसार आपण सगळं करतोय का? जर ते नाही केलं तर ते आणखीन विळखा त्याचा घट्ट झालेला आहे. आणि या काळामध्ये प्रत्येक घराघरांमधून ज्या संवेदना उमटल्या, ज्या वेदना झाल्या, जे वातावरण निर्माण झालं, त्या सगळ्याचा उहापोह त्या या पुस्तकाद्वारे करत आहे. प्रत्येक कवितेच्या माध्यमातून त्या या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या टिपत आहेत. साधी गोष्ट आहे पहा, आपण नेहमी जेव्हा आपल्या जीवनशैलीमध्ये जगत असतो तेव्हा अनेक वेळा असं होतं की हा माझ्या विचाराचा नाहीये, तो माझ्या विचाराचा आहे आणि असे गट पडतात आणि मग आपल्याला कोणतरी विरोध करायला समोरचा असतो. पण त्या अगदी 2 ओळीमध्ये इथं आपल्याला दर्शवतात की असा काही विरोध करायला तुम्हाला कोण आहे समोर पहा. रावण इथे ना कंस, रावण इथे ना कंस, मीच मारला माझा वंश. कारण इथं कोणाशी लढायचं आपल्याला. कोरोना इतका महाभयंकर होता आतापर्यंतही, आताही तिसरी लाट येणारच आहे असंच म्हणतात. आपली खूप जवळची व्यक्ती आपण याच्यामध्ये गमावलेले आहे आणि त्याचं दुःख आपल्याला कळलेलं आहे. खरं तर आताही जे गीत उमटलं तेव्हा डोळ्यात पाणी येतं. हे गीत जे ऐकलं आपण आणि त्याच्यात आणखी आता सहज म्हटलं जातं की स्त्री म्हटलं की तिला अश्रू जवळ असतात, हो ना, ती संवेदनशील असते. त्यातल्या त्यात आजी झालेल्या वयाची तर जास्त संवेदनशील असते आणि त्यातला त्यात उषाचा योगायोग हा आहे की मी आजी झाली, मला नातू आहे आणि माझ्या मुलीला तिला सुद्धा कोरोनाची बाधा झाली होती. पण ती लवकर सजग असल्यामुळे तिथल्या तिथंच ती लवकरात लवकर त्याच्यातून बाहेर आली आणि सुखरूपपणे तिने बाळाला जन्म दिला. तर ते तुमचं गीत ऐकताना माझ्यासमोर तो सगळा पट उलगडत होता. असा प्रत्येक कवितेच्या द्वारे जेव्हा हे वाचक त्यांच्या हातात हे पुस्तक जाणार आहे आणि हे वाचक ही कविता वाचणार आहेत यातल्या कविता, तेव्हा त्यांच्या समोर त्यांच्या आयुष्यातले अनेक पट उलगडणार आहेत. कारण यातला अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे. तेव्हा आपल्या एका कवितेच्या द्वारे व्यक्त होताना असं म्हणतात की स्वतःच्या कक्षेला विसरायचं नाही, निसर्गाला छेडायला जायचं नाही, कोविडला जिवंत सोडायचं नाही, माणसाची वैर करायचं नाही. किती सुंदर संदेश दिला का. कक्षा स्वतःच्या विसरलात तर तुम्ही कोरोनाचे बळी पडणारच आहात, वेगळं सांगण्याची गरज नाही. निसर्गाला छेडायला गेलात म्हणून तर ऋतूचक्र सगळं बदललंय. कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण कमी झालेलं आपण अनुभवलं आणि जर हे असंच राहिलं आपण कुठे जाणार आहोत. त्याच्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा आणि ती वाढवा सुद्धा. हे
आपल्याला सुद्धा त्याच्या मर्यादा आहेत. तर यासाठीच एक सजग करणं त्या आपल्या कवितेच्या द्वारे आपल्या सर्वांना सजग करतायत. याच्या पुढे जाऊन ते असे म्हणतात, जाळावं का पुरावं वाद कुठे उरला, जाळावं का पुरावं वाद कुठे उरला, कोविड-19 विषाणूने सरसकट मारला. कारण आपण आता जे काही चित्र पाहतोय, आता तर नवीनच आपण आता न्यूज ऐकतोय की अफगाणिस्तानमध्ये काय चालतं. आपल्यासारख्या संवेदनशील भागात राहणाऱ्या माणसांच्या बुद्धीच्या वरून जाणारी गोष्ट आहे आणि हृदयाच्या आत छेद करणारी गोष्ट आहे. आपण हे सगळं सहनच नाही करू शकत, कारण आपली संस्कृती ती नाही. आणि त्याच्यामुळे त्या असा संदेश देतात की कुठलाही जातीभेद, कुठलाही धर्मभेद न करता मानवता जपणं किती महत्वाचं आहे, हा संदेश त्या आपल्या कवितेच्या द्वारे देतात. चला 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 पिंजऱ्यातील माणसाला बघायला चला. पहा, एकेकाळी आपण मुलांना म्हणत होतो, चला 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 आपण बागेतल्या प्राण्यांना बघायला जाऊया. आज आपल्यावर काय वेळ आली आणि याला कारणीभूत कोण आहे, हा विचार करायला उषाताईंची कविता आपल्याला भाग पाडते. हिरव्यागार पंखांचा मिटमिया बोलला, बंगल्याच्या शोभेसाठी कैद केलेस ना मला. आज आपण आवडीनं पाळीव प्राणी पाळतो, त्यांच्या ज्या नैसर्गिक प्रक्रिया असतात जडणघडणीच्या, त्यांच्या जीवनशैलीच्या, त्या सगळ्या छेदून, त्या सगळ्यांना छेद देऊन आपण त्यांचा सांभाळ करतो. आपण मिरवतो प्रतिष्ठित म्हणून, त्यांचं काय होतं याचा कधीच विचार करत नाही. पण निसर्गाने आपल्यावर वेळ आणली, निसर्गाने आपल्याला कैद केलं आणि प्राणी बाहेर फिरत होते कोरोना काळात. ते या निसर्गाचा आनंद घेत होते, मुक्तपणे संचार करत होते. खरं तर त्यांचा हा स्वातंत्र्याचा काळ म्हणायला काहीच हरकत नाही. त्यांच्यासाठी हे स्वातंत्र्य होतं, कारण आपण त्यांच्यावर अतिक्रमण केलं, आपण त्यांना हुकुमशहा म्हणून बंदिस्त केले आणि त्याच्यातून कोरोना काळात लॉकडाऊनमुळे त्यांना एक स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांनी ते पुरेपूर अनुभवलं. कारण आपण अनेक चित्रफिती पाहत होतो, अनेक व्हिडिओ पाहत होतो, अनेक फोटोज पाहत होतो की कसे ते आपल्या सगळ्या जवळच्या आजूबाजूला माणसांच्या वस्तीत फिरत होते आणि त्यांना त्यावेळी कुठलीही भीती वाटत नव्हती, म्हणून ते त्यांचा स्वातंत्र्याचा काळ अनुभवत होते. तर अशा पद्धतीनं खूप विचार करायला लावणारी, खूप सूक्ष्मपणे जगायला लावणारी अशी उषाताईंची कविता आहे. त्या काय म्हणतात पहा पुढच्या कवितेमध्ये, भाजी नसली तरी आमचं घोडं अडतं, जिथं घरच नाही तिथं काय घडतं, कष्टकरी हातांची मजुरी बंद पडली, शहरातून गावाकडे पायी पायी आणि खळगी मुकाट पडली. ती खळगी मुकाट पडली, भयानक वेदना त्यांनी सहन केल्या. आत्ताच अनिरुद्धजी जाधव सरांनी ज्याचा उल्लेख केला त्याच कवितेचा हा भाग आहे की कशा पद्धतीने लोकांना शहरामधून गावाकडे येण्याची वेळ आली, जी खूप टिपटॉप पद्धतीने गावाकडे यायची, शानमधून जायची सुट्ट्यांमध्ये, छान काही भेटवस्तू वगैरे देऊन गावाकडच्या लोकांवरती प्रभाव पाडायची आणि पुन्हा नंतर यायला त्यांच्यासाठी दारं उभी असायची. हे खरं वास्तव आहे. आणि आजचा हा काळ असा होता की आपलं माणूस आपलं म्हणायला तयारच नव्हतं, ती त्यांची मजबुरी होती आणि त्याच्यामुळं आपल्याच घरात परत जाताना गावांनी दार बंद केलेली होती. अनेक गावांमध्ये बांध घातलेले होते की बाहेरचा माणूस आत आलाच नाही पाहिजे. कडक बंदोबस्त ठेवलेला होता, गस्त घालत होते लोक की शहरातला माणूस गावाकडे आला नाही पाहिजे, कारण तो आला तर आपल्या गावात कोरोना येईल, आपल्या जीवाचं काही खरं नाही. ही भीती माणसाला असं वागायला भाग पाडायची. मग ही भीती माणसाच्या मनात जरी निर्माण झालेली असली तरी आई म्हणणारी जी वेदना प्रत्येकाच्या मनात असते, आई म्हणणारी जी सजग वृत्ती प्रत्येकाच्या मनामध्ये असते, ती या काळामध्ये कुठं पावली,
आहे या काळाचं. पहा तुम्ही, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली आई आपला कधीच साथ सोडत नाही, आपली आई कधीच आपली साथ सोडत नाही. अशा परिस्थितीत असताना सुद्धा गावाकडे येणाऱ्या मुलाचं स्वागत ती करू शकली नाही. किती मोठं प्रश्नचिन्ह आहे आपल्या संस्कृतीवर, आपल्या मनावर, आपल्या वागण्यावर, आपल्या विचारावर. याचा आपण विचार केला पाहिजे आणि या सगळ्याचा विचार करायला उषाताईंची कविता आपल्याला भाग पाडते. आणि म्हणून कोरोना काळातली ही खूप महत्त्वपूर्ण कविता आहे असं मला वाटतं. खूप जास्त याचं विश्लेषण केलं तरच त्याचं काही म्हणजे महत्त्व असणार आहे असं नाही. अनेक मान्यवर बोलणार आहेत आणि वेळेची मर्यादा दिलेली आहे, त्याच्यामुळे मी इथं थांबणार आहे. परंतु एवढंच म्हणेन की उषाताईंची कविता ही या काळातली इतिहासामध्ये नोंद घेणारी कविता ठरवा. कारण या काळामध्ये प्रत्येक क्षणाला, प्रसंगाला व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून कोणत्या पद्धतीचा विचार केला गेलेला आहे, त्याच्याबद्दलच्या प्रत्येकाच्या भावना काय आहेत, हे सगळं त्यांनी शब्दबद्ध केलेलं आहे. आणि जो हे पुस्तक वाचणार आहे तो त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करेल. मी हे पुस्तक वाचलं, मी माझ्या दृष्टीने विचार करेन. आणखीन कोणी दुसऱ्याने वाचलं तर तो दुसऱ्या त्याच्या बुद्धीच्या, त्याच्या विचारानुसार त्याचा विचार करेल. आणि याच्यातून आणखीनच अर्थ उलगडत जातील. आणखीनच याचा जो पसारा आहे विचारांचा सकारात्मकतेकडे नेत जाईल. त्यांच्या पुढील प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर प्रमाणे संवेदना तुम्ही आमच्यासोबत पोहोचवलात, सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवलात शब्दांचे अर्थ, भाव. त्यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर सुरेखा निलंगेकर मॅडम, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ. यांना विनंती करते की आपण दररोज वेदनांशी खेळत नाही, त्या वेदनांचं सुखात रूपांतर करत असतात, तर आपणही आपल्या नजरेतून या संवेदना आमच्यापर्यंत पोहोचवाव्या. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व लातूर शैक्षणिक पॅटर्नचे जनक आदरणीय श्री अनिरुद्धजी जाधव सर, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता माननीय डॉक्टर श्री सुधीर देशमुख सर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री जयद्रथ जाधव सर, प्रसिद्ध साहित्यिका माननीय सौ नयनबाई माने मॅडम, प्रसिद्ध साहित्यिका माननीय सौ शैलजा कारंडे मॅडम, माननीय ओमप्रकाश जाधव सर, आजच्या उत्सवमूर्ती व माझ्या मैत्रीण सौ उषाताई भोसले मॅडम, त्याचबरोबर ज्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे मॅडमच्या कलागुणांना विशेष यश प्राप्त झाले ते मॅडमचे यजमान माननीय डॉक्टर श्री किशनजी भोसले सर. आज सर्वप्रथम मी माझ्या मैत्रिणीला उषाताईंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करते. आज या अतिशय महत्त्वाच्या दिवशी मॅडमच्या संवेदना या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे. आणि त्याबद्दल मी उषाताई भोसले मॅडम, भोसले सर व त्यांचा नातू सम्राट यांचं अगदी मनापासून अभिनंदन करते. खरं सांगायचं झालं तर मी साहित्यिक नाही, खरंच तर मी साहित्यिक नाहीये. तरी मॅडमने मला इथे बोलावलं, या सोहळ्यामध्ये मला सहभागी होण्याचा योग दिला, याचा मला अगदी मनापासून आनंद आहे. खरंच मला साहित्याचा गंधही नाहीये. मी अगदी साधी सुधी डॉक्टर आहे आणि मी साहित्यापासून कोसो दूर आहे.
पण मी साहित्याची रसिक आहे आणि आज या ठिकाणी आल्याचा मला आनंद आहे. आज अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे माझी अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या मैत्रीण या एक अतिशय उत्कृष्ट गृहिणी आहेतच आहेत, त्याचबरोबर त्या एक अतिशय उत्कृष्ट कवयित्री पण आहेत. संवेदना हा मॅडमचा काव्यसंग्रह वाचला, अगदी मनापासून आवडला. कारण अगदी संवेदना या नावाप्रमाणेच हा काव्यसंग्रह समाजपणातील संवेदना जागवणार आहे. या काव्यसंग्रहातील कविता अगदी सर्वसामान्यांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या आहेत. मागील 1.5 वर्षापासून आपण सर्वजण पाहत आहोत, कोविड-19 या छोट्याशा विषाणूने पूर्ण विश्वामध्ये अगदी थैमान घातले आहे व पूर्ण जगभरातील लोकांना स्तब्ध केले आहे. उषाताईंनी कोरोनाच्या या कठीण काळामध्ये सामाजिक भान ठेवून सामान्य माणसांना झालेला त्रास, सामान्य माणसांना झालेल्या हालअपेष्टा, त्यांच्या यातना, त्यांची उपासना, त्यांचे मानसिक असंतुलन व त्याचबरोबर निसर्ग चक्रामध्ये होणारे बदल हे सर्व संवेदना काव्यसंग्रहामध्ये अगदी अभ्यासपूर्वक व प्रभावीपणे मांडले आहे. त्याचबरोबर या कोरोनासारख्या आजाराने खचून न जाता पुन्हा नव्याने जगण्याची ग्वाही देणारे काव्य अतिशय उत्कृष्टपणे शब्दबद्ध केलेले आहे आणि ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याबद्दल मी मॅडमचे पुनश्च एकदा कौतुक करते व त्यांचे अभिनंदन करते. त्याचबरोबर मी आज या ठिकाणी त्यांचीच एक मला अतिशय आवडलेली कविता सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे उघडू दारे. मी कविता सादर करत आहे. स्वच्छता जोडून चुका खोडून, स्वच्छता जोडून चुका खोडून स्मित आणू गालावर, स्मित आणू गालावर. दुःख लपवून जीव लावून सुखाने जगू क्षणक्षण, सुखाने जगू क्षणक्षण. अंधार छेदून प्रकाश उघडून उघडू दारे मनामनांची, उघडू दारे मनामनांची. कोविड जाळून माणुसकी पाळून आनंद वाटू सगळ्यांना, आनंद वाटू सगळ्यांना. भांडणे सोडून माणसे जोडून अंतर पाळून काम करू, अंतर पाळून काम करू. आपण स्वतः जगू, देशाला जगू, आधार देऊ एकमेकांना, आधार देऊ एकमेकांना. किती सुंदर ही कविता, किती समर्पक हे संवेदना नाव त्यांनी या सगळ्या काव्यसंग्रहांना दिलेलं आहे. माझ्या कवित्री मैत्रिणींना या कवितेतून असं सांगायचं आहे, त्या कवितेचं तात्पर्य हे आहे की सर्वांच्या आयुष्यात कितीही कठीण किंवा अवघड प्रसंग आले तरी खचून न जाता आपण सर्वांनी एकमेकांना आधार देऊया, माणुसकीने एकमेकांची साथ देऊया व एक चांगला माणूस म्हणून आपण सर्वजण एकत्र जगूया, आपण एक चांगला माणूस म्हणून जगूया. मला या ठिकाणी मॅडमनी बोलावलं त्याबद्दल मी मॅडमची व सरांची अत्यंत आभारी आहे आणि मॅडमच्या पुढील उज्ज्वल भवितव्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करते व माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. खूप सुंदर व्यक्त केलं मॅडम, खूप खूप धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून लागलेले डॉक्टर जयद्रथ जाधव सर यांना विनंती करते की आपण संवेदना कोरोना काळातील याचं अंतरंग अधिकच घडत उलगडून घ्या. सन्माननीय विचारपीठ, विचारपीठावरील सर्व सन्माननीय आदरणीय, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि लातूरला देशभर आणि महाराष्ट्रभर शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी वेगळी लोकप्रियता मिळवून दिली, ते तुम्हा आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर. याबरोबरच या प्रकाशन समारंभाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर सुधीरजी देशमुख सर,
त्याबरोबरच या पुस्तकावर चांगल्या पद्धतीची प्रस्तावना लेखन केली आणि कवितेचा भावार्थ अतिशय सुंदर रीतीने त्यांनी उघडून दाखवला. त्या साहित्यनयन प्राध्यापक नयन राजमाने मॅडम आणि याबरोबरच ज्यांनी उत्तम प्रकारचं मनोपृष्ठ लेखन केलं आणि या मनोपृष्ठामधून सुद्धा कवितेचा आशय आणि कवितेचा विषय आणि या काव्यलेखनाची भूमिका त्यांनी सक्षम पद्धतीने मांडून दाखवलेली आहे. त्या आदरणीय डॉक्टर सुरेखा निलंगेकर मॅडम. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा हे पुस्तक आपल्या समोर येतं त्यावेळेस त्या पुस्तकाला नीट पद्धतीनं आकारबद्ध करणं आवश्यक असतं. ज्या पद्धतीने पुस्तकाचा कंटेंट इतका महत्त्वाचा आहे त्याच पद्धतीने त्या पुस्तकाची मांडणी आणि सजावट सुद्धा महत्त्वाची आहे. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे ज्या प्रकाशनाकडून झालेली आहे ते आमचे मार्गदर्शक आणि आदरणीय श्री ओमप्रकाशजी जाधव सर. जाधव सर ह्या कार्यक्रमाला आहेत म्हणून मी हे बोलत नाही, कारण त्यांची अनेक पुस्तकं मी पाहिलेली आहेत आणि प्रकाशकांची पुस्तकं सुद्धा पाहिलेली आहेत. त्या सर्व पुस्तकांची तुलना या पुस्तकाशी जर आपण केली, या पुस्तकाचं लेआउट असेल, या पुस्तकाचं मुखपृष्ठ असेल, या पुस्तकाची मांडणी असेल, सजावट असेल, म्हणजे जाधव सरांचं संस्कार प्रकाशन आणि चिरंजीव सम्राट यांचं योगदान या पुस्तकामध्ये आपल्याला पदोपदी दिसून येतं. याबरोबरच या संवेदना काव्यसंग्रहाच्या अतिशय उत्साही आणि अतिशय संवेदनशील वृत्तीने लेखन करणाऱ्या श्री उषा किसन भोसले मॅडम अतिशय गोड आवाजात ज्यांनी सूत्रसंचलन करत आहेत त्या शैलजा कारंडे मॅडम. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री डॉक्टर किशनराव भोसले सर, विसाली साहेब डॉक्टर आणि उपस्थित सर्व या कार्यक्रमास लाभलेले सर्व मित्रमैत्रिणी. हा जो कार्यक्रम आहे मला असं वाटतं की सृजन आणि सर्जन यामध्ये हा गुंतलेला आणि निर्माण झालेला अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाला डॉक्टर लोकांची उपस्थिती आणि या पुस्तकावरून असलेला डॉक्टर बद्दलचा कंटेंट आणि त्याचबरोबर लेखनाची सर्जनशीलता असा मेळ कुठेतरी या समारंभामध्ये त्या ठिकाणी घालून दिलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की सगळाच कार्यक्रम फार गोड होतोय, म्हणजे अगदी सूत्रसंचलनापासून त्या सर्व वक्त्यांच्या भाषणापर्यंत जाधव सरांनी चांगली सुरुवात या कार्यक्रमाची करून दिलेली आहे. म्हणजे आता समारोप सुद्धा खूप छान होईल, म्हणून कार्यक्रम अतिशय गोड होतोय. त्यामुळं कार्यक्रमाची सुरुवात खूप छान झाली. जेव्हा संवेदना या काव्यसंग्रहाकडे आपण पाहतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की एकंदरीत हे कवितेचा जो प्रवास त्यांचा आहे, त्यांच्या पहिल्या कविता संग्रहाचा प्रवास आपण जर पाहिला तर तो सुद्धा एका संवेदनाच्या अंगानेच गेलेला आपल्याला दिसतो. जे नाशिकच्या कारागारामधल्या कारागारांच्या मनोगतांबद्दल किंवा त्यांच्या जीवनाबद्दल जेव्हा ते आपल्या कवितेमधून लिहितात म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की यांची जी काही समाजाप्रती आणि काही वेगवेगळ्या विषयाप्रती जी संवेदना वारंवार अनेक प्रकारच्या कवितेतून ते व्यक्त झालेली आहे, खरं तर ही या कवितेची स्वतंत्र अशा प्रकारची ओळख आहे. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की जेव्हा आपण एकंदरीत मराठी साहित्याकडे लक्ष द्यायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात असं येतं की सामाजिक प्रश्न आणि साहित्याचा एक अनुबंध आपल्याला वारंवार प्रकट झालेला दिसतो. दादरा मॅडमने असं सांगितलं गेलं की जो माणूस शेवटच्या बॅकफुटला होता त्याने तो फ्रंट पेजवर आणला गेलेला आहे. हे अगदी खरं आहे, कारण आपण जेव्हा साहित्यामधून आपण एखाद्या साहित्यातलं विश्व किंवा साहित्यातला समाज वाचत असतो तो समाज नेहमी म्हणजे धीरूभाई अंबानी सदृश लोकांचं कधी चित्रण करणार नाही. तो समाजामधला जो बॅकफुटचा वर्ग आहे, जो नाहिरे वर्ग आहे, जो फुटपाथवरला वर्ग आहे, जो अतिशय वंचित अशा प्रकारचा वर्ग आहे, शोषित अशा प्रकारचा वर्ग आहे, पेळलेला अशा प्रकारचा वर्ग आहे,
म्हणजे अशा वर्गांचं साहित्य हे लिहिलं गेलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची भूमिका आहे की साहित्याचा आणि अशा जीवनाचा एक सहसंबंध आहे. कारण सहसंबंधाच्या पाठीमागे जी जाणीव आहे ती दुःख आहे. कारण की आपण जर साहित्यामध्ये आनंदच मांडण्याचा प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येतं हे साहित्य फारसं कोणी वाचणार नाही. या साहित्याचा फारसा प्रभावी समाजावर चांगल्या पद्धतीने होणार नाही. पण जेव्हा त्या साहित्याबद्दल आपण एखादं दुःख मांडतो तेव्हा आपल्याच लक्षात येतं की त्या साहित्य कलाकृती समाजावर वेगळ्या पद्धतीचा परिणाम करून जाताना आपल्याला दिसतात. एक उदाहरण मी या ठिकाणी देऊ इच्छितो की मराठीमध्ये गोगो देवलांनी शारदा नावाचं नाटक लेखन केलेलं आहे. आणि हे शारदा नावाचं नाटक त्यांनी वृत्तपत्रातली बातमी वाचून त्यांनी लेखन केलं. त्यामधला विषय असा होता की जरट कुमारिका विवाह. पश्चिम बंगालमधल्या एका मुलीने तिचं लग्न 65 वर्षाच्या वृद्धाशी होत होतं आणि मग ती मुलगी होती 14 ते 12 वर्षाची. आणि माझं लग्न पुण्यात एका वृद्ध पुरुषांशी होतं आहे म्हणून तिने आत्महत्या केली. आणि ही बातमी जेव्हा गोगो देवलाने वर्तमानपत्रामध्ये वाचली तेव्हा त्यांची संवेदना जागृत झाली आणि शारदा नावाचं नाटक जन्माला आलं. आणि जेव्हा शारदा नाटक हे रंगभूमीवर आलं तेव्हा शारदा नाटक पाहून अनेकांनी आपले निर्णय बदलले. म्हणजे साहित्याची जी भूमिका असते, साहित्याची जी ताकद असते, शब्दांची जी ताकद असते ती या पद्धतीची असते. आणि त्यामुळे साहित्याने ही ताकद अगदी साहित्याच्या निर्मितीपासून ती सांभाळलेली आहे. हे हरिभाऊ अप्पेंच्या कादंबऱ्या जर आपण सगळ्या वाचल्या तर आपल्याला असं लक्षात येतं की हरिभाऊ अप्पेंच्या काळामध्ये साधारणतः 1850 नंतर त्याच्या अगदीपासूनच्या काळामध्ये आपल्या भारतीय समाजाची कशा प्रकारची अवस्था होती आणि त्यामध्ये स्त्रीची कशी अवस्था होती ते आपल्याला लक्षात येतं की या स्त्रीला जगणं अतिशय महाग आहे. हे नको नको अशा प्रकारचं जगणं आहे. म्हणजे विधवापणाचं दुःख असेल, केशवपणाचं दुःख असेल, बालविवाहाचं दुःख असेल, सती जाण्याचं दुःख असेल, हे या सगळ्या पातळीवर तिची त्या समाजामध्ये हेळसांड होती आहे. आणि तो जेव्हा चित्र हरिभाऊ अप्पे आपल्या साहित्यामध्ये करायला लागतात तेव्हा समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतो. मी हे का सांगतोय, मी असं विधान केलेलं आहे की सामाजिक प्रश्न आणि साहित्याचा एक सहसंबंध आहे, अनुबंध आहे. आणि अशा प्रकारच्या साहित्यावर समाजाच्या ज्या काही प्रश्न निर्माण घटना घडत आहेत, उदाहरणामध्ये दुष्काळासारखी घटना आहे, युद्धासारखी घटना आहे, नैसर्गिक आपत्तीसारखी घटना आहे, रोगराईसारखी घटना आहे. म्हणजे आपल्या असं लक्षात येतं की अगदी आपण जर 1850 पासून साहित्यावर नजर जर टाकली तर त्या काळातल्या साहित्यिकांनी समाजामधले हे जे जळते प्रश्न आहेत त्या सगळ्या जळत्या प्रश्नावर त्यांनी दृष्टिक्षेप टाकला गेलेला आहे. आणि हा दृष्टिक्षेप इतका महत्वाचा आहे जेव्हा आपण पुढे निघून जातो, म्हणजे आणखी या करोना काळाला 50 वर्ष होऊन जाते आणि जेव्हा आपण मागे वळून पाहू म्हणजे करोना काळामध्ये जे कविता संग्रह असतील, ज्या कथा संग्रह आलेले असतील, ज्या कादंबरी असतील किंवा जे ललित लेखन झालेलं असेल किंवा जे वर्तमानपत्र असतील, म्हणजे त्याला एक सामाजिक इतिहासाचा दस्तऐवज असते. म्हणजे असं लेखन हे होणं आवश्यक असतं. एखाद्या विशिष्ट प्रसंगी म्हणजे सामाजिक समस्येच्या प्रसंगी साहित्य काय करत होते किंवा साहित्यिकांची काय भूमिका होती हे जेव्हा आपण आपल्याला मोजमाप करावं लागेल किंवा त्याचं आपलं समीक्षण पाहावं लागेल तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं किंवा या काळामध्ये अशा पद्धतीनं संवेदना कवितेच्या माध्यमातून, कादंबरीच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून त्या व्यक्त झाल्या गेलेल्या आहेत आणि तशा पद्धतीने त्यांनी ते व्यक्त केलेले आहेत. म्हणून महत्वाचा मुद्दा असा आहे सामाजिक भान या संवेदना काव्य संग्रहामध्ये आपल्याला प्रत्येक कवितेमध्ये पाहायला म्हणजे सामाजिक भान खऱ्या अर्थाने या संवेदना कविता संग्रहाचा तो एक आत्मा आहे. जे प्रत्येक कविता घ्या की शेतकऱ्यावरली घ्या किंवा शहरातला मजूर गावाकडे जातोय त्याची जरा त्या ठिकाणी बंद आहेत म्हणून त्यात ती कविता घ्या किंवा लोकजीवनामधला विठ्ठल रुक्मिणीचा संवाद घ्या किंवा आता जी कविता आपण या ठिकाणी गीतोपर्यंत बोलून वाचली ती कविता घ्या. म्हणजे अशी एकही कविता नाही की ज्या कवितेमध्ये हे भान त्यांचं त्या ठिकाणी सुटलेलं आहे. म्हणून ही कविता नावाप्रमाणे त्या भावाला जागणारी अशा प्रकारची कविता आहे. दुसरा जो मुद्दा आहे की जेव्हा अशा कठीण प्रसंगामध्ये काही माणसं पुढे येतात आणि त्यावेळेस त्या माणसांचं सुद्धा मूल्यमापन होणं आवश्यक असतं. आपल्याला असं लक्षात येतं की 1885च्या काळामध्ये 85, 86 ते 90 या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये प्लेगची साथ महाभयंकर होती आणि अशा प्लेगच्या साथीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अनेकांना त्या ठिकाणी मदत केलेली आहे.
म्हणजे आजही आपल्याला ते उदाहरण पाहायला मिळतं. किंवा दुष्काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी अगदी देशांतर करून समाजामध्ये त्यांनी गेले आणि त्या शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत हे त्यांनी जाणून घेतलेले आहेत. याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ही जी काही सगळी माणसं असतात तशी करोना काळामध्ये कोणती माणसं आहेत जे आपल्याच लक्षात येतं की पहिल्यांदा या काळामध्ये की अतिशय महत्वाचा जो व्यक्ती आहे तो म्हणजे डॉक्टर. म्हणजे डॉक्टर असेल, नर्स असेल किंवा पोलीस असतील, सफाई कामगार असतील, शासनाचे प्रतिनिधी असतील किंवा त्यांनी आता म्हटल्याबद्दल वीज कामगार असेल किंवा ट्रक ड्रायव्हर असेल, म्हणजे अशा सगळ्या लोकांप्रती कृतज्ञता त्यांनी या कविता संग्रहातून वेळोवेळी त्यांनी व्यक्त केलेली आहे. हा एक वेगळा भाग आहे. म्हणून सांगायची गोष्ट अशी आहे की हे युद्धच असं आहे, म्हणजे करोनाचं युद्ध अशा प्रकारचं होतं की समोर आपल्याला शत्रू दिसत नाही पण आपल्याला त्याच्याशी लढायचं आहे आणि लढण्यासाठी आपल्याला भाग असा आहे की थोडं दूर राहून लढायचं आहे. लढणं तर भाग आहे आणि त्यामुळं अनेक प्रकारचे पेच प्रसंग समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एकीकडे विषाणूला आपल्याला दूर ठेवायचं आहे, संसर्ग त्या ठिकाणी होऊ द्यायचं नाही, शासन त्या संदर्भात काही नियम जाहीर करते आपल्याला त्याचं पालन करायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला आपला उदरनिर्वाह चालवायचा आहे, आपला व्यवसाय आपल्याला चालवायचा आहे काही प्रमाणामध्ये आणि हे सगळं करत आपल्याला सामाजिक भान आपल्याला जीवन ठेवायचं. हे आपल्याला असं लक्षात येतं की या काळामधलं जे काही वातावरण आहे कशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे या सगळ्या वातावरणाला आपल्या परिप्रेक्षामध्ये आणण्याचा भाव या कवितेनं चांगल्या पद्धतीने सांभाळलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून एक प्रकारचं हे युद्ध आहे. हे युद्धामधला शत्रू कोण आहे, युद्धामधला हल्ला करणारा कोण आहे, जे अत्यंत तो लहान विष्णू असल्यामुळे तो अज्ञात आहे. परंतु हे युद्ध आपल्याला जिंकायचं असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे की वेळ नाजूक आजची जरा जपून चालावं, युद्ध कळेना कसं हे दूर राहून लढावं. म्हणजे त्या प्रसंगानिमित्तानं आपल्याला तशा पद्धतीनं ते लढणं आवश्यक असतं आणि आपण लढलो तरच आपण पुढं जिंकत असतो. हा भाग सुद्धा या ठिकाणी दिलेला. नेहमी असं वाटतं की ही जी कविता आहे ही कविता म्हणजे एक मार्गदर्शन आहे, ही जी कविता आहे म्हणजे एक संदेश आहे, ही जी कविता आहे म्हणजे एक उपदेश आहे, ही जी कविता आहे एक जीवन चिंतन आहे, ही जी कविता आहे एक पद्धतीचा सुविचार आहे, ही जी कविता आहे एक पद्धतीनं जीवनाकडे बघितलेला सकारात्मक वृत्तीचा दृष्टिकोन आहे. म्हणजे अशा अनेक प्रकाराने भावणारी अशा प्रकारची ही कविता आहे आणि ही जी कविता आहे अशा लोकांप्रती ज्यांनी या काळामध्ये समाजाला चांगल्या प्रकारची मदत केली त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाव आहे. मी आता देशमुखांना असं म्हणालो होतो की तुमच्या जे दवाखान्याचा पाहुणचार मी 2-3 दिवस मी घेतलेला आहे. म्हणजे मी माझा अनुभव सांगतो की मी कुठल्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल न होता कोरोना झाल्यानंतर मी सरकारी हॉस्पिटल गेलो. डॉक्टर घेऊन साहेबांनी विचारलं, डॉक्टर साहेबांनी तुम्ही कुठे जाता, ती म्हणजे चौंडा आणि गव्हर्नमेंट. मी म्हणलं मी गव्हर्नमेंटमध्ये जॉईन. आणि माझे मित्र मला म्हणू लागले, माझी घरची पत्नी म्हणू लागली, म्हणू लागली, आई म्हणू लागले, भाऊ म्हणू लागले की तुम्ही वेळे आहेत की काय, पैशाचा विचार करताय की काय, आणि तुम्ही खाजगीमध्ये न जाता तुम्ही सरकारीमध्ये तुम्ही जाताय आणि ऍडमिट होताय, काय होईल काही सांगता येत नाही. की मला दम लागत नाही, मला कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही. आणि त्या काळामध्ये आपल्याकडं जी सरकार कलेक्टर होत्या त्यांनी असं एक चांगल्या प्रकारचं वातावरण लातूरमध्ये निर्माण केलेलं होतं. मी म्हणलं कलेक्टर साहेब एवढं सांगतायत आपण अनुभव तर घेऊया. आणि जेव्हा मी समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये दाखल झालो तिथं मी 2 दिवस राहिलो, मला सिटी स्कॅन करण्यात आला, मला स्कोप 10ला म्हणून त्यांनी मला विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ऍडमिट करायला सांगितलं. सगळी सुविधा झाली. म्हणजे मी आभार मानतो खरं तर यंत्रणेची. ही यंत्रणा आजही झोपलेली नाही. म्हणजे आज समजा रुग्णसंख्या कमी आहे. माझा अनुभव सांगतो की मी 7:30ला दाखल झालो सर कोविड क्रमांक 2च्या कक्षामध्ये आहे. तर 8 वाजता की मला इंजेक्शन देण्यात आलं. त्यानंतर सगळ्या त्याचे उपचार पूर्ण केले, मला आराम करायला सांगितलं, आपल्याला ती गरज लागत नव्हती. आणि रात्री 3:30 वाजता त्यांनी मला छातीचा फोटो काढला. म्हणजे अक्षरशः तो माणूस उठवत आला. मी म्हणालो पाहिजे वेळ आहे का, ती म्हणजे तुम्हाला झोप आहे, तुम्हाला विश्रांती आहे, तुम्ही रोगी आहात, पण आम्हाला वेळ नाही, आम्हाला काळ नाही, आम्हाला झोप नाही, आमच्या ड्युटीज आहेत. आणि अक्षरशः 3:30 वाजता त्यांनी फोटो काढला. आणि आश्चर्याची गोष्ट अशी सकाळी 7 वाजता माले साहेब आले आणि माले साहेबाला मी असं म्हणालो मला तो दम लागल्यासारखं वाटतंय, रात्री मला फोटो काढलेला होता. तर त्यांनी सांगितलं की तुमचा रिपोर्ट लागला. आणि जेव्हा माले साहेब कक्षातून बाहेर जात आहेत तोपर्यंत माझा त्यांनी छातीचा ECG काढला. म्हणजे मला असं वाटतं की खाजगी डॉक्टर आणि
सरकारी डॉक्टर याच्यामधला आपण जो काही भेदभाव करतो तशा प्रकारचा भेदभाव मला इथे दिसलेला नाही. हा अनुभव माझ्या अनेक मित्रांना सांगितला, म्हणजे मित्रांना सुद्धा नवं वाटायला लागलं, म्हणजे असा सुद्धा अनुभव असू शकतो का. आणि मी पाहिले त्या दवाखान्यामध्ये की आपल्या 70 वर्षाची आई एखादा वरत जाईल आणि त्या आईला त्या आजोबाला नर्स मास्क लावतायत, ऑक्सिजनची तो मास्क लावतायत, ते काढून फेकून देत आहेत. म्हणजे एकीकडे मरणाचं तर भय आहे, आईजवळ येऊ शकत नाही, भाऊजवळ येऊ शकत नाही, बायकोजवळ येऊ शकत नाही, पण ही यंत्रणा माणसाला जगवण्याचा आणि तारण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे या सगळ्या समूहाबद्दल सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त करणं आपला एक भाग होतो. म्हणजे हे काम उषाताईने या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे ही संवेदना सगळ्यांनाच असते असं नसते, परंतु ती प्रगट करण्याचं सामर्थ्य माझ्या हजारो लोकांना असतं. हे साहित्याचा जो अनुभव असतो की आता सुरेखाताई सुद्धा असं म्हणाले आहे किंवा जाधव सुद्धा असं सुद्धा म्हणाले की मी साहित्यिक नाही. साहित्यिक प्रत्येक माणूस आहे, जे साहित्यातलं कळतं असं नाही, म्हणजे साहित्यातलं कळल्याशिवाय तुम्ही एवढं चांगलं पाठांतर केलेली आहे का नाही. म्हणजे जाधव सरांच्या आत्मचरित्र आलेले आहे, त्यांनी उत्तम अनुभव त्यांनी कथन केलेले आहे. परंतु की जे काही मांडण्याचं कौशल्य असतं, जे लेखनाचं कौशल्य असतं किंवा लेखनाला जे काही बळ आपलं आत्मीय बळ लागतं ते मात्र अनेकांकडे नसतं, ते विशिष्ट लोकांकडे असतं. म्हणजे असे ते विशिष्ट लोकच खऱ्या अर्थाने कवी होतात, कादंबरीकार होतात, साहित्यिक होतात, अशा प्रकारची गोष्ट आहे. त्यामुळं अशा प्रकारची प्रगत सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. म्हणून आपल्याला सांगता येतं की या कविता संग्रहामध्ये अशी एकही कविता नाही की जी कविता आपल्याला असं म्हणावं लागेल की ही कविता थोडीशी सामान्य आहे. कारण प्रत्येक कवितेमधला जो अनुभव आहे तो वेगवेगळ्या स्तरातला अनुभव आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं काय दुःख आहे, म्हणजे त्यांचं शेतीमधलं उत्पन्न कसं वाटलं होतंय, भाजीपाला कसा होतोय, फळबागांचं काय झालेलं आहे, किंवा शहरामधला एखादा कामगार आहे त्याची काय अवस्था आहे, किंवा जो शिवाय चौकात येणारा मजूर आहे त्याची काय अवस्था आहे. म्हणजे अशा पद्धतीनं की असा एकही समाज त्यांनी सोडलेला नाही की जो करोना काळामधला समाज यातून तो बाधित झालेला आहे किंवा तो उपेक्षित झालेला आहे किंवा तो यातून तो दुःखदायी जीवन जगतो आहे. म्हणून हा भाव आम्हाला या कवितेमध्ये पाहायला मिळतो. म्हणून एक महायुद्ध नावाची त्यांची सुंदर अशा प्रकारची कविता आहे. रणांगण झाले शांत शांत, युद्ध पेटते अंतर्मनात, रावण इथे ना कंस, मीच मारला माझा वंश. म्हणजे मी आता म्हणल्या पद्धतीनं किंवा सरकारची नियमावली की सरकारची ध्येयधोरणं आणि आपली जगण्याची स्थिती, हा जो संघर्ष आहे या दोघांमधला संघर्ष आहे. आणि यामुळं की मी आता म्हटल्या पद्धतीनं किंवा आता ताई सुद्धा म्हणाल्या की उषाताई सुद्धा आपल्या मनोगतामध्ये भूमिका मांडलेली आहे की म्हणजे साधारणतः मध्यमवर्गीयांना काय कमी होतं, म्हणजे पगार चालूच होत आहे, चांगल्या प्रकारचे सदन होते, तरी सुद्धा लोक एक मजा म्हणून म्हणा किंवा काय चाललंय शिवाय चौकामध्ये, काय चाललंय कोल्हापूरमध्ये, कशासाठी आला तर मेडिकलचं निमित्त करून ते बाहेर फिरत. हा एक वर्ग. दुसरा वर्ग असा आहे की आता शहरामध्ये पोट भरेला म्हणून तो गावाकडे जातोय आणि गावाकडून तो उपेक्षित राहतो आहे. आणि याच्यामध्ये भाग असा आहे की इथं रणांगण नाही, इथं शत्रू आपल्याला दिसत नाही, परंतु आपलं वागणं आपल्यालाच बाधत आहे. ते आपण जर दक्षता नाही घेतली तर ते आपल्यालाच त्या ठिकाणी बाधित होणारी आहे आणि आपल्याच हातून आपला वंश या ठिकाणी आपण मारावा अशा प्रकारची परिस्थिती होणारी आहे. म्हणजे कोविडचा प्रश्न त्यांनी संवेदनशीलतेने कोणत्या भूमिकेतून समजून घेतलेला आहे ही प्रचिती आपल्याला या सगळ्या कवितेमध्ये येते आहे. म्हणून समाजाला उगाच खेटू नका, करोनाचा प्रसार वाटू नका. हे मराठी साहित्याला एक प्रारंभापासून एक महत्वाचा भाग लाभलेला आहे, तो म्हणजे एक सहज अनुभव मांडत झाला. म्हणजे आपण पहिल्यांदा संत साहित्याकडे जर पाहिलं आणि मानव साहित्याकडे जर पाहिलं, म्हणजे मधला जो काळ होता म्हणजे 20 ते अगदी 45चा काळ आपण जर सोडला तर 20 पर्यंतचा काळ आणि 45 पासून पुढचा काळ जर आपण पाहिला तर मराठी साहित्यामध्ये जे काही अनुभव व्यक्त झालेले आहेत ते अनुभव अगदी सहजपणे व्यक्त झालेले आहेत. म्हणजे शासन जे काही आपल्याला सांगतंय म्हणजे त्या सांगण्याला त्यांनी कवितेचं रूप दिलेलं आहे. म्हणजे हे उगाच रूप मिळतं का तर ते मिळत नाही. म्हणजे तो अनुभव सगळ्या आपल्या मनामध्ये त्याच्यावर चर्चा, वेदना, संवेदना किंवा त्याच्यावर स्थिती, भावबंध निर्माण व्हावे लागतात तेव्हा तो त्या ठिकाणी प्रगट होत असतो. म्हणून समाजाला खेळू नका. जर तुम्ही स्पर्शातून हा करोना त्या ठिकाणी वाढलेला आहे. जगण्यासाठी जगता नाही, जगणे कधीच जगले नाही, मांडून आकाशे सुखदुःखांचे प्रश्नामधून सुटका.
तर ही मला वाटतं या कविता संग्रहामधली अत्यंत महत्त्वाची आणि अतिशय प्रगल्भतेने आणि त्यांचा जो अनुभव आहे कोविडचा तो अतिशय समर्थ पद्धतीने मांडणारी अशा प्रकारची ती कविता आहे. म्हणून कुलूपबंद मंदिर म्हणजे अनेकांनी एकीकडे दोन भाव आपल्याला या काळामध्ये पाहायला मिळाले. अनेकांनी असा सवाल उपस्थित केला की या काळामध्ये आता मंदिर बंद आहे आणि आता कुठं तुमचा परमेश्वर आहे. तर दुसरा एक वर्ग याच काळामध्ये होता, तो असं म्हणत होता की आजही विठ्ठल आहे आणि तो विठ्ठल आज नर्सच्या रूपामध्ये आहे, डॉक्टरच्या रूपामध्ये आहे, पोलिसांच्या रूपामध्ये आहे, सफाई कामगारांच्या रूपामध्ये आहे. म्हणजे याची त्याची दृष्टी असते. म्हणजे आपण त्या वृत्तीकडे कसं पाहतो, आपण त्या भूमिकेकडे कसं पाहतो, की एखाद्या घटनेकडे आपण कसं पाहतो. म्हणजे आपल्या मनातले जो भाव आहे, आपली वृत्ती सकारात्मक आहे का, आपण त्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहतो. म्हणजे तुकोबांनी असं म्हटलेलं आहे की ऐशी कळवळ्यांची जात करू लाभावी न प्रीती. म्हणजे तुकोबांना आपल्याला एका ओळीमध्ये म्हणजे या अनुभवात आपल्याला सांगता येतं. म्हणजे हा जो कळवळा आहे ते कशा पद्धतीचा आहे, म्हणजे याच्या मांडणीतून काही लाभ आहे का. म्हणजे कळवळा असाच असतो की ज्या कळवळ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा लाभ अपेक्षित नसतो. म्हणजे प्रसंगी आपली आई मुलाला मारत असते, त्याला वाईट मोठ्या शिवाय देत असते, पण त्याच्या पाठीमागे जो कळवळा दडलेला असतो तो त्याच्या प्रगतीशी हा जोडलेला असतो, त्याच्या गतीशी जोडलेला असतो, त्याच्या चांगुलपणाशी, त्याच्या स्वभावाशी व्यवस्थित हा जोडलेला असतो. मला असं वाटतं त्या प्रकारचा भाव या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून कुलूपबंद मंदिर या कवितेमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं गेलेलं आहे की विठ्ठल आणि रुक्मिणी म्हणजे विठ्ठल आपण म्हणतो की विठ्ठल हा खऱ्या अर्थाने तो जनायला मदत करतो, गोरोबाला मदत करतो, सगळ्यांनाच मदत करतो, जनायलाच मदत करत नाही. तर असं काही नाही. तर आपल्या जीवनामधला जो काही स्त्री पुरुषांचा जो भाव आहे, पती पत्नीचा जो भाव आहे, तो आपण विठ्ठल रुक्मिणीवर आपण आरोपित केलेला आहे आणि तिथून जो आपल्याकडे तो सुचलेला जो भाव आहे त्याला आपण असं म्हणतो की हा लोक मनातला हा भाव आहे, जो की लोकसाहित्यामध्ये आपल्याला तो भाव पाहायला मिळतो. म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे ही कविता जशी समाजनिष्ठ आहे तशाच प्रकारची कविता सुद्धा देशनिष्ठ आहे. जसा देशनिष्ठ यासाठी मी या कवितेला म्हणतो आहे की सरकार जो आदेश देते आहे त्या आदेशाचं पालन या कवितेतून त्यांनी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळं ही कविता सुद्धा त्या पद्धतीचा आपल्याला भाव पाहायला मिळतो. अशा अनेक प्रकारच्या या कवितेमध्ये त्यांनी आपला संदेश कवितेतून चांगल्या पद्धतीनं व्यक्त केलेला आहे. म्हणून पळणाऱ्या वाटा अबोध झाल्या, गावकोस दिसतात, पळत सुटल्या, सगळंच परक वेशी बाहेर थांबल्या. म्हणजे आपल्याला या काळामध्ये अशा अनेक मानवी प्रवृत्तीचा अनुभव आलेला आहे आणि हा अनुभव एकीकडे आपण असं पाहतो की त्याही लोकांचं खरं आहे, म्हणजे त्यांचंही खोटं असं नाही. त्यांना तसं सांगितलंच गेलेलं आहे. त्याने कलेक्टरने सांगितलं होतं की गावागाव तुम्ही एक कोविड युद्ध तयार करा, कोविड पोस्ट तयार करा, बाकी येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन करा, त्यामुळे शिक्षकांनी लक्ष द्या. म्हणजे मी पाहिलेलं आहे की गावामधल्या शिक्षकांना बाहेरून आले लोक कोणीच ऐकत नाही, कोणीच ऐकलेलं नाही, अक्षरशः भांडले. म्हणजे हाही भाव आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे संसर्ग होऊ नये हा एक भाग आहे, परंतु तो माणूस दूरचा नाही, त्याला आपण सांभाळून घेतलं पाहिजे किंवा त्याची आपण देखरेख केली पाहिजे, हाही या ठिकाणी भाव आहे. परंतु हा जन्मना माणसांमधला जो भाग आहे, माणसांमधला जो आलेला जी काही वेदना आहे, जे दुःख आहे, तो त्यांनी अतिशय सूक्ष्म पद्धतीनं या कवितेमधून त्यांनी ते मांडलं गेलेलं आहे. म्हणून या कविता संग्रहाचं स्वागत करतो आणि उषाताई यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की त्यांचा पुढचाही जो काही लेख संग्रह आहे आणि कविता संग्रह आहे तो अतिशय सक्षम पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यावा. खरं तर महाराष्ट्र मी आताच म्हटल्याबद्दल की अगदी सगळं अप्रतिम झालेलं आहे. म्हणजे ह्याला नावं ठेवावी अशा प्रकारचा भाग नाही, म्हणजे सगळं सुंदर झालेलं आहे. आणि मराठवाडा साहित्य परिषदेने हा कार्यक्रम आयोजित केला म्हणून त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. कारण मराठवाडा साहित्य परिषदेचं सगळं वातावरणच आहे. कारण सूत्रसंचालनकर्त्या कारंडे मॅडम किंवा ज्यांनी त्यांनी पर्सनलिरित्या साहित्य मिळेल. खरं तर आमच्या साहित्य परिषदेचे सर या मुक्ताबाई आणि जनाबाई आहे, म्हणजे अतिशय म्हणजे समर्थ भाव म्हणजे त्यांनी आपल्या कवितेतून त्यांनी तो मांडलेला आहे की अनेक प्रसंग अनेक भाव म्हणजे स्त्रीभाव असेल, समाजभान असेल, प्रेमभाव असेल, म्हणजे निसर्गभाव असेल, म्हणजे अतिशय सूक्ष्म पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी मांडत असतात. म्हणून या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो. या प्रकाशन समारंभाला मला या ठिकाणी बोलावलं, मला सत्कार केला म्हणून मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर या संवेदना काळात
प्रत्यक्ष लढवय्या म्हणून जे त्यांनी कार्य केलेलं आहे, अशा लढवय्यांनी खूप जवळून या संवेदना अनुभवलेल्या आहेत आणि अशा लढवय्याच्याच हस्ते प्रमुख पाहुणे व्हावेत आणि अशा लढवय्याच्या हस्ते पुस्तक प्रकाशन व्हावं या अट्टहासापोटी प्रत्यक्षात जे पांडुरंगाचं रूप जेव्हा आम्हाला डॉक्टरांमध्ये दिसलं आणि मला वाटतं तेच कारण आहे आज डॉक्टर यांचे बहुसंख्या मंचावरती आहे, तर सन्माननीय डॉक्टर सुधीर देशमुख अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर यांना विनंती करते की आपण संवेदना जागृत करावी. मराठवाडा साहित्य परिषद लातूर आयोजित करोना काळातील संवेदनशील मनाची अस्वस्थता दर्शवणारा कवयित्री सौ उषा भोसले लिखित कार्यसंग्रह संवेदना करोना काळातील हा आजचा प्रकाशन सोहळा ज्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला असे आपले लातूरचे शिक्षणतज्ञ तथा सचिव शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर व लातूर पॅटर्नची महाराष्ट्रात नव्हे तर देशात ओळख करून देणारे लातूरचं भाग्यवत डॉक्टर प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर जयद्रथ जाधव सर, अध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूर, त्याचबरोबर या शहरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुरेखा निलंगेकर मॅडम आणि साहित्यिक आणि समीक्षक असलेल्या प्राध्यापक नयन राजमाने मॅडम, या साहित्य नयन या नावाने लेखन करतात आणि अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन करणाऱ्या शैलजा कारंडे मॅडम, ह्याही प्रसिद्ध साहित्यिक आणि कवयित्री आहेत आणि त्याचबरोबर हे प्रकाशन करण्यासाठी मदत करणारे संस्कार प्रकाशनचे माननीय श्री ओमप्रकाशजी जाधव साहेब आणि ह्या कार्यक्रमाला विनीत म्हणून असलेले आमचे मित्र डॉक्टर किशनरावजी भोसले सर, माजी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होत आहे अशा सौ उषा भोसले कवयित्री, ज्यांच्या कविता संग्रहाचा आज प्रकाशन सोहळा आयोजित केलेला आहे आणि याचबरोबर या कार्यक्रमाला माझ्या समोर उपस्थित असलेले आमचे मित्र डॉक्टर सूर्यकांत निसारे सर आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला डिजिटली ऑनलाईन बनणारे रसिक मित्रमंडळी. सर्वप्रथम मी या संवेदना करोना काळातील कवयित्री सौ उषा भोसले यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांना शुभेच्छा चिंतितो. हा प्रकाशन सोहळाचे अध्यक्ष अनिरुद्ध जाधव सरांनी सुरुवातीलाच ह्या कविता संग्रहाविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर साहित्यिक असलेले जयद्रथ जाधव सर, सुरेखा निलंगेकर मॅडम, नयना राजमाने मॅडम आणि उषा भोसले मॅडम यांनी स्वतःचं मनोगत व्यक्त केलं आणि आपल्याला ह्या कविता संग्रहाविषयी चांगलीच माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. मी एक सर्जन आहे, एक डॉक्टर आहे आणि एक प्रशासनात काम करणारा माणूस आहे. साहित्याचा माझा तसा फारसा संबंध आलेला नाही हे मी सर्वप्रथम नमूद करतो. माझ्या केबिनमध्ये जेव्हा निसारे सर आणि भोसले साहेब आले आणि मॅडम पण आले होते, उषा भोसले मॅडम, त्यांनी मला सांगितले ह्या कार्यक्रमाला यायचंय. मला सर्वप्रथम कळालंच नाही की मला का बोलवलं ह्या कार्यक्रमाला, पण नंतर लक्षात आलं की संवेदना ह्या करोना काळातील आहेत आणि करोना रोगाशी आपला असलेला डॉक्टर म्हणून संबंध कदाचित मला बोलवण्याचा कारणीभूत ठरला असावा असं म्हणून मी ह्या कार्यक्रमाला येण्यास होकार दिला आणि आज हा कार्यक्रम बघून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला त्यांच्या कविता संग्रह वाचण्याचा अनुभव आला आणि मी पहिल्यांदाच कोणता तरी कविता संग्रह पूर्णपणे वाचला हे मी नमूद करू इच्छितो. पण हे वाचल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की मॅडमनी ज्या कविता लिहिलेल्या आहेत हे सर्वजण अनुभवतात. खेड्यापाड्यातील लोक असतील, शहरातील लोक असतील किंवा मध्यम अशा शहरात राहणारे लोक असतील, या सर्वांनाच ह्या गोष्टीचा अनुभव येत असतो. गावाकडील मंडळी असेल किंवा शहरात गेलेली मंडळी, पुन्हा गावात परतताना जे अनुभव त्यांनी कवितेमध्ये सांगितलेले आहेत किंवा गावाकडल्या मंडळींना करोनाविषयी काय अनुभव आले, हा करोना ह्या रोगाशी लढताना रुग्णांना काय अनुभव आले, कवयित्रींनी त्यांच्या
शब्दात व्यक्त करण्याचा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा प्रयत्न ह्या कवित्रीने केलेला आहे. आणि आपण जी सर्व कविता जर वाचल्या, ती पहिली मातीविषयी कविता आणि शेवटची कविता 50 कविता एकत्र आहेत आणि शेवटची कविता आहे करुणाचा कहर. म्हणजे त्यांनी सर्व गोष्टी सगळ्या क्रमाने या कविता संग्रहात मांडलेल्या आहेत. तर यामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या कविता संग्रह हा करोनाच्या काळात लिहिला गेलेला आहे कदाचित, आणि करोना काळात लिहिला गेल्या कारणाने करोना काळातील वाचकांना जरी वाचायला मिळाला नसला तरी हा कविता संग्रह निश्चितपणे आता रसिकांनी वाचावा. आणि इथून पुढे जर दुर्दैवानं कदाचित तिसरी लाट आली तर हा कविता संग्रह लोकांच्या प्रबोधनासाठी फार चांगलं काम तिसऱ्या लाटेमध्ये करू शकतो, याची ग्वाही मी या प्रसंगी या सर्व रसिकांना देऊ इच्छितो. आणि ह्या करोना लाटेशी लढताना आम्ही आमचं रुग्णालयात काम करत होतो, आम्ही रुग्णांची उपचार करत होतो, रुग्णांचे निदान करत होतो, त्यांना संवेदनशीलपणे त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करत होतो. पण समाजात जाऊन प्रबोधन करण्याचं काम हे आमच्या यंत्रणेला जितक्या प्रमाणात जमायला पाहिजे होतं तेवढं कदाचित आम्हाला जमलं नव्हतं. पण अशा कवयित्री, असे कविता संग्रह आणि अशा कविता ह्या समाज मनावर फार मोठा परिणाम करतात, प्रतिबिंब चांगलं तयार करतात. आणि अशा जर कविता करोना काळात लोकांना ऐकवल्या गेल्या तर निश्चितपणाने आमचं समाज प्रबोधनाचं काम करोनाविषयी जे आहे, एकंदर त्या रोगाला लढण्याविषयी जी शक्ती लोकांना द्यायची आहे, जे प्रबोधन लोकांना द्यायचे आहे, त्यांच्या वागण्यामध्ये जो बदल करायचा आहे, आपल्याला काय नेमकं करायचं आहे. आम्ही नेहमी त्रिसूत्री सांगत असतो की लोकांमध्ये अंतर पाळा, 2 मीटर तरी अंतर पाळा, एकमेकाशी बोलताना तोंडावर मास्क ठेवा आणि आपण सॅनिटायझरचा वापर करा, स्वच्छता करा, वारंवार हात धुत राहा. या सर्व गोष्टीचं प्रबोधन करण्याचं कविता हे एक सुंदर माध्यम आहे मला वाटते. आणि या माध्यमातून कवयित्रींनी आपला पूर्ण प्रयत्न ह्या करोनाच्या लढाईशी लढताना लोकांमध्ये तयार करण्याचं एक सुंदर माध्यम हे कविता म्हणून घेतलं तर मला वाटते लोकांच्या मनावर जास्त परिणाम चांगला होईल, खोलवर होईल. आणि लोकांना ह्या करोना ह्या महामारीच्या लढाईशी लढण्याची एक चांगली शक्ती ह्या कवितेच्या माध्यमातून आपल्या समाजात निश्चितपणे येईल. ही कविता खेड्यापाड्यातील लोकांना सुद्धा वाचण्यासाठी अतिशय सोपे आहे, भाषा अति साधी आहे, पण प्रत्येक शब्द हा भावस्पर्शी आहे. प्रत्येक शब्द मनाला हा स्पर्शून जातो आणि एक वेगळा मनावर परिणाम करून जातो. त्यामुळे कवयित्री खूप संवेदनशील मनाचे आहेत हे माझ्या लक्षात आले आहे. आणि कविता लिहित असताना त्यांचं संवेदनशील मन या कवितेच्या माध्यमातून समाजाकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तर मला वाटते समाजाने वाचन वाढवायला पाहिजे, अशा कविता संग्रह लोकांनी वाचले पाहिजे. आणि अशा कविता जर वाचल्या तर आपल्या समाजामध्ये काय घडत आहे, लोकांची करोना काळात काय अवस्था झाली, मातेची काय अवस्था झाली, मुलांची काय अवस्था झाली, म्हाताऱ्या लोकांची काय अवस्था झाली, किंवा त्यांचं ट्रीटमेंट करणारे डॉक्टर असतील, नर्सेस असतील, किंवा त्यांना मदत करणारे वीज कामगार असतील, पोलीस असतील, प्रशासनाचे व्यक्ती असतील, या सर्व लोकांच्या मनावर कशा प्रकारचं दडपण होतं आणि त्यांनी कशा प्रकारे काम करून या करोना काळात अगदी अवघड परिस्थितीमध्ये काम करून रुग्णांची सेवा करण्याचे जे काम केलेलं आहे त्या प्रती हा कविता संग्रह मला वाटते हा दिलेला आहे त्यांनी. तर ह्या त्यांच्या संवेदनशील मनाला मी मनापासून सलाम करतो, डॉक्टर म्हणून सलाम करतो की आमच्या करोना काळातील घडणाऱ्या घटनांना, भावनांना, घडणाऱ्या समाजातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक ज्या बाबी घडल्या त्या कवितेत आणून, लिखाणात आणून, पेपरवर आणून याचं कायमस्वरूपी एक छापील इतिहास तयार करण्याचं काम या कवितेच्या माध्यमातून झालेलं आहे. मला वाटते की हा इतिहास जसं सरांनी सांगितलं 50 वर्षांनंतर जेव्हा आपण करोना आठवू तेव्हा हे लिहिलेलं सगळं साहित्य त्यावेळेला निश्चितपणे या काळात काय घडलं याचं एक प्रतिबिंब तयार करणार आहे. आणि हे पुढच्या लोकांना सांगणार आहे की मागं आपण प्लेगच्या काळात जसं अनुभवलं 1920, 1918 या काळामध्ये आपण प्लेगची साथ अनुभवली, तर त्या काळात केलेलं लिखाण हे आज आपल्याला वाचायला मिळतं आणि त्या काळात काय घडलं हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं या लिखाणाच्या माध्यमातून. तर हे लिखाण करणं अतिशय आवश्यक आहे आणि लिखाण करून ठेवल्यानंतर त्याचं रेकॉर्ड तयार होतं आणि हे लिखाण आपल्याला भावी पिढीला एक मार्गदर्शक तत्व म्हणून काम करत असतं. तर ह्या भावी पिढ्यांनी मला वाटते या कविता वाचाव्यात आणि भविष्यात या करोना काळामध्ये आम्ही कसे ह्याशी लढलो आणि समाज ॲज अ होल ह्या महामारीशी कसा लढला त्याचं एक सुंदर प्रतिबिंब ह्या विविध कवितांच्या माध्यमातून मॅडमने मांडलेलं आहे. खरोखर मॅडम तुमचा संवेदनशील मनाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण बहुजन समाजातील कवी, कवयित्री हे नवीन आता विषय हातात घेऊन
या विषयावर मांडणी करत आहे आणि प्रगल्भ समाजाचं एक प्रतिबिंब म्हणा, प्रगल्भ समाज कसा ओळखायचा, तर त्याच्यामध्ये किती साहित्यिक आहेत, किती कवी आहेत, यावरून तो समाज खरंच प्रगल्भ आहे की नाही याचं मोजमाप केलं पाहिजे. आणि मला वाटते या कार्यक्रमात नुसते कवीच नाहीये, नुसते साहित्यिकच नाहीये, तर या कार्यक्रमात ह्या सर्व गोष्टीचं समीक्षा करणारे समीक्षक पण आहेत. त्यामुळे हे स्टेज परिपूर्ण आहे आणि खरोखर या सर्व बाजूनी संपन्न असं गुणसंपन्न अशा प्रकारचं हे व्यासपीठ तुम्हाला मॅडम आशीर्वाद देत आहे कवी म्हणून. आणि मला वाटतंय भविष्यात ह्या उषा भोसले मॅडमला खूप यश देतो, त्यांची कवितेतली प्रतिभा अजून फुलत जावी आणि त्याला भावी आयुष्यात अजून चांगले कविता संग्रह त्यांच्या हातून लिहिले जावेत एवढी ईश्वराची मी प्रार्थना व्यक्त करतो. आणि मला इथे कार्यक्रमाला बोलवलं संयोजकांनी आणि माझा सन्मान सत्कार केला आणि मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी खरोखर हृदयाच्या मनापासून आणि अंतर्मनापासून तुमचे आभार मानतो व आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी साहित्यिक नाही म्हणून अमृतासारखे गोड शब्द प्रसरत आणि पसरत सर्व मान्यवरांनी अगदी संवेदनाचं स्वागत केलेलं आहे. ते खूप जवळचे आहे. मनाची दुसरी भाषा ही साहित्यच असतं. त्यामुळे अतिशय या सुंदर प्रकाशन सोहळ्याच्या आता आपण समारंभाकडे येत आहोत. सर्व मान्यवरांनी शब्दसुमनांनी अगदी शुद्ध शमनाचा दरवळ आणि शुभेच्छांचा दरवळ कित्येक वर्ष या संवेदनासोबत आणि उषा भोसले मॅडम यांच्यासोबत दरवळत राहील, यात काही शंका नाही. आता यानंतर मी डॉक्टर किसन भोसले यांना विनंती करते की आपण मान्यवरांचे आभार मानू. मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूर यांच्यामार्फत आयोजित उषा भोसले लिखित संवेदना या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पूर्णपणे संपन्न झाला आणि त्यासाठी आपणास लाभलेले या मंचावरील सर्व मान्यवर डॉक्टर सुधीरजी देशमुख, त्याचबरोबर जयदत्तजी जाधव, सुरेखा निलगिरकर मॅडम, राजमाने मॅडम, शैलेजा, जयदत्तजी जाधव आणि ओमप्रकाशजी जाधव आणि आमचे मित्र निसाने साहेब. ज्यावेळेस आम्ही हा जो कार्यक्रम म्हणजे सोहळा प्रकाशन सोहळा नियोजित करण्यात ठरलं, त्यावेळेस साहित्यिक आणि डॉक्टर या दोघांचा संगम असावा अशी अपेक्षा आमच्या दोघांची चर्चा झाली होती. साहित्यिक यासाठी असावे, त्याच्यातले जे काही बारकावे आहेत ते आम्हाला कळावे आणि डॉक्टर जे आहेत त्यांनी हा जो अनुभव घेतलेला आहे त्यांना काय वाटतं याचाही आपल्याला माहिती व्हावी आणि आपल्या काही सुधारणा व्हाव्यात या दृष्टिकोनातून या दोघांचा संगम या ठिकाणी आम्ही केला. या ठिकाणी साहित्यिक म्हणून तुम्ही सगळ्यांना लक्षातच आले असेल प्राध्यापक डॉक्टर जयदत्तजी जाधव, त्याचबरोबर नयन राजमाने आणि शैलेजा ह्या तिघांचा या ठिकाणी आम्ही समावेश केलेला आहे. आणि डॉक्टर म्हणून आम्ही सर आमचे जे देशमुख सर आहेत, ताई आमचे आहेत, यांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. आणि एक शिक्षक तज्ज्ञ असावे या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचा जे आपले जाधव साहेब आहेत, अनिरुद्ध जाधव साहेब, त्याला आम्ही या ठिकाणी मान्यवरला आमंत्रित केलं होतं. पहिल्यांदा आम्ही जे गेलो ते खरं सांगायला लागले डॉक्टर देशमुख साहेब. ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस माझी ओळख होती आजपासून, आम्ही बऱ्याच वेळेस रेल्वेने एकत्र प्रवास केलेला होता. तरीही सर अतिशय नेहमी बिझी असतात. सरांचं पूर्णपणे मला माहीत आहे की यापूर्वी ते दांडेला अधिष्ठाता होते, त्याचबरोबर अंबाजोगाईला होते आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अधिष्ठाता म्हणून आलेले आहेत. अधिष्ठाता जो काही भार कामाचा असतो मला माहीत असताना सुद्धा
मग त्यांचे मित्र आणखीन एक आपल्या जवळचे बरोबर घ्यावं आणि त्याप्रमाणे आम्ही सुरेखांना घेतलं या ठिकाणी आणि दोघंही गेल्यानंतर सरांनी अगदी 2 मिनिटात आम्ही उभारला गेल्यानंतर की बुवा मान्यता दिली आणि मी येतो कार्यक्रमाला असं ते म्हटले. खरोखरच त्यांनी या ठिकाणी येऊन अतिशय अतिशय चांगलं सर मी म्हणणार होतो. म्हणजे साहित्यिक जरी नसले तरी पुस्तकाचं जे काही आपलं विश्लेषण असतं त्या दृष्टीनं आम्हाला त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे म्हणून तुमचे अत्यंत आभारी आहे. त्याचबरोबर दुसरे पाहुणे आमचे जे आहेत जयदेवजी जाधव, त्यांच्याकडे आम्ही दोघं मिळून गेलो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही दोघं मिळून गेलेलो आहे आणि त्यावेळेस त्यांचा जो अभ्यास तिथला बघितला, त्यांचा जो काही प्रकारचा त्या दिवशी आम्ही दोघं 1 ते 2 तास आम्ही एकत्र बसलो आणि त्यांनी मग मान्यता दिली बाबा आम्ही आमचा जो काही मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूर आहे त्यांच्या अंतर्गत आम्ही घेऊ आणि त्याप्रमाणे त्यांनी मान्यता दिली आणि त्यामुळे त्या ठिकाणी आले. सर अतिशय तुमचं सुद्धा साहित्यिक जे नॉलेज वाटलं ते आम्हाला अगदी चांगल्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन जे झालेलं आहे. याही पुढं असंच मार्गदर्शन व्हावं साहित्याच्या दृष्टीनं. तुम्ही या ठिकाणी आला, अतिशय चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलं म्हणून तुमचेही मी आभार मानतो. सुरेखाताई तर आमच्या मॅडमच्या अगदी मैत्रिणी आहे. सुरेखाताईचं दररोज कमीत कमी एकदा तरी नाव घेत असतात. कारण का सुरेखाताई एक अतिशय तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञ जरी असल्या तरी शिवाई प्रतिष्ठानच्या त्या अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर त्या अतिशय चांगल्या समुपदेशक आहेत असं मी म्हणण्यापैकी आहे. म्हणून या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी त्यांना आम्ही निमंत्रित केलं. त्यांनी काही एक प्रश्न न काढता मी येणार असं सांगितलं आणि खरोखरच मॅडम तुम्ही आला आणि आमच्यासाठी जे काही मार्गदर्शनपर शब्द आम्हाला सांगितला त्याचे आभारी आहे. असंच आम्हाला पुढे सुद्धा सहकार्य करावं असा अपेक्षित आहे. नयनताई आणि शैलजाताई या ठिकाणी नेहमी ते साहित्यिक असल्यामुळं आणि अनेक कवी संमेलनात ते एकत्र येत असल्यामुळं त्यांच्यावर त्या हक्कानं आम्ही त्यांना निमंत्रण दिलं आणि तेही दोघंही या ठिकाणी आला आणि तो कार्यक्रमाला शोभा आणली ते त्याच्याही त्यामुळं आम्ही दोघांची मी आभार मानतो. या पुस्तकासाठी अतिशय अगदी मनोभावे बनायला हरकत नाही. रात्रंदिवस आम्ही जे जे काही सांगू ते स्वीकारून या पुस्तकाला जे त्यांनी रूप दिलेलं आहे त्या पृष्ठपेजाविषयी असो किंवा लिखाणाविषयी असो किंवा त्याचे बाइंडिंग असो आमचे मित्र जाधव ओमप्रकाशजी जाधव यांनी केलेलं आहे. खरोखर जाधव साहेब तुम्ही मागचंही पुस्तकांचं शब्दबंध अतिशय चांगलं करून दिलं. सगळ्यांनी त्याचं अगदी पुरेपूर वाहवाई केली. त्याच्यामुळं परत मी तुमचे या ठिकाणी आभार मानतो. तुम्ही खरं म्हणजे स्टेजवर यायला तयार नसतात किंवा त्या शब्दही बोलायला तयार नसतात असे प्रकाशक मी बघितलेले. तरी प्रकाशात पुढे येतात आणि त्यांनी अगदी ठासून सांगतात किंवा हे पुस्तक मी कसं केलं काय नाही, परंतु ते सुद्धा त्यांनी त्याकडं बघितलं नाही. आता शेवटचा म्हणजे अतिशय महत्वाचा आम्हाला जो लाभ झालेला आहे अध्यक्ष महोदय अनुरुद्धी जाधव सर. खरोखर त्यांचं वय जर बघितलं 1937चा जन्म आहे आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ रनिंग 84 ते 85 वर्ष होतात. अगदी मला भीती होती की येणार नाहीतच. आम्ही मग प्रथम अजयजी यांना वाटलं की बाबा ते घराच्या बाहेर निघतात का नाही. मग त्यांनी परवानगी दिली की बाबा आजकाल 2 वाजेपर्यंत त्यांनी आपल्या शाहू कॉलेजला जात आहेत असं म्हटल्यानंतर आम्ही अगदी हक्कानं त्यांच्याकडे एके दिवशी कॉलेजमध्ये गेलो आणि त्यांनी सुद्धा अतिशय काहीही न बोलता अगदी आजच्या तारखेला असं 10 वाजता म्हणल्याबरोबर 10 वाजता ते 9:45 आले. 9:15 मी अगदी आश्चर्यचकित झालो. आता हे झाल्यानंतर मग सगळे पाहुणे मला काय वाटतं की बाबा थोडं सर उशिरा येतील आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण सगळ्यांना बोलावू. ही थोडी गडबड त्या ठिकाणी आमची झाली तरी सरांनी मी या ठिकाणी येऊन त्यांचं अगदी मार्गदर्शन केले. त्याच्यामुळं त्यांचेही आभार मानतो. बऱ्याच लोकांना वेळ नसताना सुद्धा आमचे अधिष्ठाता सर घ्या मॅडम घ्या त्याच्यासाठी पेशंट वाट बघत असते. आमची बाकीची मंडळी ठीक आहे साहित्यिक आहे अर्धा हक्क आहे त्यांच्यावर,
परंतु मॅडमचं बघितली की मला भीती वाटते किती पेशंट बसतात की काय नाही. मॅडम परत तुमचे एक आभार मानून आमच्या निसाने साहेबांनी या ठिकाणी जे काही नियोजनासाठी मला मदत केली आणि बाकीच्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे त्यांचेही मी आभार मानतो. या ठिकाणी मग आता जे त्यांनी फोटोग्राफी घेतलेली आहे किंवा त्यांनी जे हे करणार आहे तसं हॉटेल आता याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी लगेच जेवण करायचं 5 मिनिटं सुद्धा उशीर न करता निलंगेचं हॉटेल त्या मालकाने अतिशय प्रेमाने आम्हाला साथ दिली त्यांचेही आभार आहे. आणि हा कार्यक्रम अध्यक्ष महोदय म्हणा किंवा आता सर्वांच्या मान्यवरांच्या परवानगीनं संपला असं मी जाहीर करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी लगेच जेवण्यासाठी बसावं एवढं विनंती करून घ्या. ये बोर्ड